ए मुलीनं तुम्ही पूर्ण वेळ बसणार आहे का? 1 तास इक्विलायझर सोड 2-3 पॉईंट ती बसणार आहे का मध्येच उठून रडत जाणार आहे? मध्येच उठणार आहेस का तू? 1 तास बसणार आहेस का तू? कोणी दंगा करायचा नाही, मध्ये उठायचं नाही कोणी. लहान पोरांना अगोदर पहिली ताकीद देतोय. लहान पोरं सगळी 10वी पर्यंतच्या सगळ्या कार्ट्यांना पहिला ताकीद देतोय. मी कुठंही शिक्षक नाही, कुठल्याही संस्थेमध्ये मी शिक्षक नाही. शिक्षकांना नियम आहे, मुलांना मारायचं नाही. आमच्या मुलांनी काय वाटेल ते करू दे, मुलाला हात लावायचा नाही असा शिक्षकांना नियम आहे. आणि एखाद्या शिक्षकांना जर मारलं तर कार्ट्यानं लगेच रडत जाता एक रपाटा घातलेला असतो, मम्मीकडे जाता पळत, यो असं मारलं तसं मारलं. मम्मी पण लगेच फेरीन लवली लावून पर्स घेऊन शाळेत हजर. शिक्षकांना जाब विचाराय, कोणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला? जर कोणी दंगा केला खाली उतरणार. काय एका रपाट्यात चड्डीवाली. सकाळी एकाला रपाटा पडलाय, अंगठ्या रुतल्या, वली पिवळी एका वेळेला झाले. कुणी शायनिंग मारायचं नाही, मध्ये मध्ये उठायचं नाही. हे पोरांनो तुम्हाला सांगतोय, पाठीमागं सगळ्यांना शांत म्हणजे शांत. येणारा 1 तास. लहान लेकरं काय आहेत, काही माऊलींच्याकडे मला 1-2 वर्षाची लेकरं दिसतात. अर्ध्या तासाने नक्की रडायला सुरू करतात. रडायलाच लागलं एखादं लेकरू तर शांतपणे त्याला उचलायचं, जरा फिरवून आणायचं आणि शांतपणे बसायचं. आलं का लक्षात? नाही त्या लेकराला मांडीव घे, पदरवरनं टाक, आतनं चिमटं घे, गप्प बस, असलं काही करायचं नाही. शेजारणीनं उगाच तिच्याकडे बघून हसायचं, तुझं रडतंय माझं कुठं रडतंय, अजिबात. आपली एखादी मैत्रीण इकडून आली तिकडून आली, मला कोणासाठी आणलंय अतुलने? या मंडळाने मला तुमच्यासाठी आणलंय, माझ्याकडेच बघायचं. मैत्रीण आली इकडे ग, इथं जागा पकडली होती, तिसरीच बसल्या. उद्या तिच्या घरी जायचं आणि मस्त दोघींनी पिकनिक करायची. आलं का लक्षात? शांतपणे. तुम्ही दोघी का उभे आहे का? तुमच्यासाठी सगळं आहे ना, हे बसा तिथं. तुमच्यासाठी चाललंय ना हे सगळं? हा बस तिथं, जिथं जागा मिळेल तिथं. साऊंड खाली तेवढी बसू नको, उडून जाशील. हा चला सगळ्यांनी आता शांतपणे. संयोजक आता मध्ये, चला आता कोणी बोलायचं नाही, सगळ्यांनी शांत बसायचं. सगळ्यांनी बस का तिथे तिथं लवकर. चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारे, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेद ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हानुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा, अखंड राष्ट्र एकत्रित करण्यासाठी अहोरात्र तलवार हातामध्ये घेऊन पेटून उठलेली रणरागिणी, राजमाता, राष्ट्रमाता, रणमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्याई होळकर
आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के। जय 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 अहिल्या। चला, या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे आणि माझ्या नजरेतून हे व्याख्यान आहे, कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार आपल्या कानापर्यंत आले, पण कानातला विचार कानातच विरून गेला, कानातला विचार आपल्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आपल्यामधला माणूस जागा झाला नाही। म्हणून आजचा एक तास माझ्या आयुष्यातला तुमच्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातला माझ्यासाठी, या एका तासामध्ये बदल नक्कीच होणार आहे, परिवर्तन नक्कीच होणार आहे। आणि म्हणून या परिवर्तनाच्या सुरुवातीला लक्षात घ्या, कृतज्ञता काय असते याची जाणीव मी तुम्हाला करून देतो। कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, माझ्या बंधूनं, माझ्या मातानं, माझ्या भगिनीनं, माझ्या युवकानं, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं याला कृतज्ञता म्हणतात। ज्या आईनं मला जन्म दिला, ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातेचं, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी मुखावरती घेतो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं, ज्या शिवधर्माचं राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला म्हणतात, लक्षात घ्या, कृतज्ञता। हे मातानो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं माझ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, मी नाव घेतलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, मी नाव घेतलं होतं माझ्या संभाजी राजांचं, माझ्या तुकोबारायांचं, माझ्या गाडगे बाबांचं, माझ्या विश्वरत्नांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी या मातीमध्ये रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक घातला त्यांची नावं माझ्या मुखातून बाहेर निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचले। पण मातानो, जय जयकार कसा झाला, बेंबीच्या देठापासून झाला नाही, अंतरंगापासून झाला नाही, आणि इथंच आपली कृतज्ञता कळते। या राष्ट्राचा जय जयकार, या महामानवांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे, चौकोर ओदळलेल्या घोड्यांच्या प्रमाणे आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे, कारण या महामानवाने, या मातांनी, लक्षात घ्या, केवळ आपल्या स्वतःचा चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला। म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या। आणि मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, भगवंताने आम्हाला दोन हात दिलेले आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि जय जयकार हा सुमंत दुमदुमला पाहिजे। चला, प्रत्येकानं अगोदर दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे, सगळ्यांच्यासाठी हात बांधून कोणी उभं राहायचं नाही। जे जे ऐकतायत, जे जे या राष्ट्रामध्ये राहतायत, छत्रपतींना मानतायत, त्या प्रत्येकाने लक्षात घ्या, चला, समोर माझी अहिल्या आहे आणि तसंच तेज पाहिजे चेहऱ्यावरती, पाठीमाग सगळ्यांनी गाडी बसलेले। तुम्हाला वाटेल गर्दीमध्ये मी नाही जय जयकार केला, याला काय कळतंय, आईची शपथ घेऊन सांगतो, 25 वर्ष या विचार मंचाला दिलेले आहे, आपल्या जीवेवर वाचासिद्धी आलेली आहे। वाचासिद्धीचा अर्थ असा आहे, चुकून जर एखाद्याला मी शाप दिला 100% लागतो, आणि ज्या वेळेला एक क्रांतिकारक, हे महामानव, या माझ्या माता माझ्या पाठीमाग असतात, त्यावेळेला तर लागतो म्हणजे लागतो। आजचा शाप असा आहे, जो कोणी जय जयकार अंतरंगापासून चेहऱ्यावर तेज आणून करणार नाही, उद्याचा दिवस ते बघत नाही। उद्या भिंतीवरती फोटो, आईची शपथ घेऊन सांगतोय, अर्ध्या तासात तुझ्या छातीत दुखायला लागणार, एका तासात घामानं तू दबदबणार, डॉक्टर म्हणणार शरीरानं वेळ सुद्धा दिला नाही उपचाराला, काय भिंतीवर फोटो। हे बघ, मागच्या महिन्यात 4 घालवल्यात, या महिन्याची सुरुवात अजून झाली नाही, ती इथून होता कामा नये। उद्या नवऱ्या पुढे जर उड्या मारायच्या असतील आहो आहो करत, तर जय जयकार जोरात करायचा। पाठीमागं बसलेली सगळ्यांना सांगतोय, चला आता हात, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, काय मरत नाही सा, नाहीतर मी असा आहे, मी तसा आहे, माझ्या हाताखाली माझा बंगला, असा काही नाही, त्यानंच तर बीपी झालाय तुला, आले का लक्षात। शांत बसायचं, मी सांगतोय तेवढंच ऐकायचं, शायनिंग मारायचं नाही, सगळ्यांनी जय जयकार करायचा, जो कोण करणार नाही मेलं म्हणून समजायचं ते। हा चला आता बघू, चला सगळ्यांनी कॅमेरामन सोडून सगळ्यांनी जय जयकार करायचा। चला, हात दोन्ही हाताच्या पाठीचा कानात आलो, वाट वागडासारखा मी करायला सांगितलंय म्हणून करायचं नाही, फोबाडाचा घेऊन असा, चला सगळ्यांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज के।
हा कॅमेरा फिरव रे जरा कसं दिसतात एकनं रूप जरा कळू दे जरा नवऱ्याला कळू दे माझी बायको जय जयकार पण करते जरा फिरावं लवकर कॅमेरा आज यांना सुट्टी द्यायची नाही. हा चला हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्या बात आहे. आता असाच जोश येणारा एक तास जास्त वेळ मी घेणार नाही आणि मातानो तुमच्या चेहऱ्यावर तर असं स्टेज पाहिजे आणि फक्त एक तास नाही बरं का ग इथून घरी गेल्यानंतर आणि अखंड आता जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत चेहऱ्यावर तेज पाहिजे. नवऱ्याला सांगून आली होतीस 7ला सुरू होतंय 8ला संपते आलो आल्या आल्या जेवायचं हो काळजी करू नका. आताच वाजले 8:30 आता ह्यो बाबा कधी थांबायचा आणि मग मी घरला जायची. नवऱ्याचा फोन येणार बघ अजून कशाला नाही अजून कशा आली नाही नको म्हणत होता जायला तरी तो मोदळा घरात बसला असेल आरामशीर आणि तुला इथं टेन्शन ते फोन करणार म्हणजे करणार तुला. तू एक काम करायचं तुझा भाऊ समोर आहे ना आजोबा आता त्याच्या फोनकडे बघायचं नाही आला फोन कटच करून टाकायचा. अजिबात काळजी करायची नाही आणि घरी जाताना पण लगेच असं भीत जायचं नाही आले हो तांबा आले हो तांबा. आज जरी जाताना कसं माझी अहिल्या अंगात घेऊनच जायचं माझी आऊ जिजाऊ अंगात घेऊनच जायचं. आला पुढं नवरा की बघून हसायचं म्हणायचं डार्लिंग जरा बाजू हट म्हणायचं. अंदर तो आणे दे अंदर तो आणे दे. नवरा बेशुद्ध पडला पाहिजे बघ खाली पडला पाहिजे हा लक्षात घे. आणि तुझं आणि नवऱ्याचं चालू असलं की सासू येणार म्हणजे येणार मध्ये तिला चालता येत नसलं तर रांगत येणार पण येणार. आणि सासू मध्ये आली की नेहमी सारखं एक जरा ऐकूलायचं सोड रे. सासू मध्ये आली की नेहमी सारखं तिच्याकडे बघून नाक मुरडायचं नाही. तायड्यानो तुम्हाला सवय असं करायचं नाही. तिच्याकडे बघून बोट मोडायची नाही. आज जरा वेगळं करायचं सासूकडे बघायचं हसायचं नाच करायचं आत्या माग करायचं. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली र पडली तिला सोडायचं नाही. तिच्या शेजारी बसायचं दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा आत्या माग करायचं. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे. नवऱ्याला तिला घाम फुटला पाहिजे. अजून आमोशाला 8 दिवस बाकी आहेत. आतापासूनच हिच्या अंगात आलं लिंबू कापरण नारळ फोडरा असं झालं पाहिजे. मग दोघांना उठवायचं म्हणायचं माझा भाव आला होता वसंता नावाचा आनंदी जीवन कसं जगायचं मला सांगून गेलेलं आहे. त्यामुळं आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही कोणी कोणावर भांडण करणार नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसं तर अगदी आनंदानं जगायचं. चला जगूया आनंदाने. मातानो हा आनंद घेऊन जायचा आहे बघ. आज अहिल्या तुझ्या काळजामध्ये पेरणार आहे बघ. कारण तुला सांगू का माते इकडं बघ हे बघ ए आईची शपथ घेऊन सांगतोय बघ हे बघ ज्या घरातली माता आनंदी असते नीट ऐकायचं रे सगळ्यांनी एक पुरुष मंडळी ज्या घरातली माता आनंदी असते आणि ज्या घरातल्या मातेच्या चेहऱ्यावर तेज असतं ते अखंड कुटुंब आनंदी असतं. लक्षात घे जी माता आनंदी ते कुटुंब आनंदी असतं. कुटुंब आनंदी झालं तर माझं गाव आणि शहर आनंदी होईल आणि गाव आणि शहर आनंदी झालं तर लक्षात घे माझं राष्ट्र आनंदी होईल. माते चूल आणि मोल तुझ्या फक्त दोरी हातामध्ये नाही का राष्ट्राची अखंड राष्ट्राच्या आनंदाची दोरी तुझ्या हातामध्ये आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण माझी अहिल्या आहे. लक्षात घे ही तू आहेस माते. म्हणून आलं हसायला आज 1 तास काळजी करायचं नाही बघ. असं कधी तुला यायला मिळतं का चौकात बसायला मिळतं का. सगळ्यात अगोदर तू उठतेस पहाटे 6 वाजता आणि सगळ्यात शेवटी रात्री 11 वाजता तू झोपते माते. जरी तू कामाला जात असली जरी एखादा व्यवसाय करत असली जरी नोकरीला जात असली तरी माते तुला प्रपंच आणि जबाबदाऱ्या सुटल्या नाहीत. सकाळी 6ला तू उठते ग आणि स्वयंपाकाला लागते आणि रात्री प्रत्येकाच्या मुखामध्ये घालून उद्या काय स्वयंपाक करायचा याचा विचार आजच करते आणि बिचारी तू झोपते. सगळ्यात अगोदर तू उठते आणि सगळ्यात शेवटी तू झोपते. म्हणून या राष्ट्राचे सगळे संसार अगदी आनंदात चाललेत माते तुझ्यामुळे चाललेत. लक्षात घे त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर तेज पाहिजे. आलं हसायला चोरून हसायचं नाही फुसफुस करायचं नाही. दात काढून खादा हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी बेहतर. काळजी करायची नाही. हसता हसता टाळी द्यायची पडली तरी चालत्या. फक्त मांडीवचं पोरग तेवढं आदळायचं नाही. कालच्या कार्यक्रमात एक माता एवढे हसायला लागली पोरगच आदळलं दान करून. तेवढं करायचं नाही. ह्या कार्ट्यांची तुम्ही काळजी करायची नाही. मी कशी गप्प बसवली ती कशी गप्प बसवली तुम्हाला घरात गप्प बसतेत का
घरात तू नुसती स्वयंपाक करायला लागले की कार्ट आलंच बघ मध्ये मम्या लगेच तू कशी वैतागते 7 वाजता एक तर तुझा स्वयंपाक दुसरीकडे तुझी मालिका पण बघायची असते बिचारी मालिका चुकली तर उद्या त्याचं कनेक्शन लागत नाही मालिका पण एवढ्या भारी माझा रंग पिवळा आणि हिचा रंग निळा एक मालिका तर आई कुठं काय करते त्यात कोण कोणावर कितवं लग्न करायला लागलं हेच कळना झालं त्या मालिका डोक्यावर तुझ्या इकडं तुझा स्वयंपाक कार्ट मध्ये येते तू काय म्हणते गप की रे आता 8 वाजले बाप येतोय गिळायला आल्या मागतोय गप नाहीतर भांडणं करतोय गप बस पोरग परत मध्ये येतंय धरतीस पोराला घालतीस रपाटा आणि पोराला काय म्हणतेस बा चवळला गेलायस नालाय का बा चवळला गेलायस बा असाच आहे बा नाही याच रात्री 9 वाजता धरायचं पोराला घालायचा रपाटा आई चवळला गेलायस आई अशीच आहे आजीनं याचं नातवाकडे बघायचं आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं तू कुठनं आलाय पोरांना कळना नेमकं आम्ही मटेरियल कोणाचं आहे पोरांना कळना नेमकं आम्ही वळणाव कोणाच्या गेलोय इथनं सगळी सुरुवात आहे बघ तू काळजी करायची नाही पण आज तुझ्या काळजामध्ये एक महामंत्र मी पेरून जाणार आहे आनंदाचा महामंत्र पेरून जाणार आहे कुटुंबाचा महामंत्र पेरून जाणार आहे बाप सांगायला आलोय आई सांगायला आलोय लक्षात घे या राष्ट्राचा प्रत्येक महापुरुष तुझ्या काळजामध्ये पेरायला मी आलोय आणि त्यामुळं प्रत्येक पुरुषाला इथं विनंती आहे जेवढे पुरुष ऐकतात एक तर रहदारीला अजिबात अडचण येता कामा नये आणि दुसरं म्हणजे कार्ट्या खाली बस आणि दुसरं म्हणजे सगळ्या पुरुषांना घरी जाताना आज हसतच जायचं वटवागळासारखा चेहरा करून जायचं नाही तुमच्यामुळे वाटोळ झालेला गाव सगळ्या गावभर हसत फिरत असता ह्या करत आणि घर आल्यावर काय मरताय का रे होय वटवागळासारखा चेहरा करून लेका घरात शिरतोस आणि मित्राला सांगतोय आपण घरात गेले की आपल्या नादाला कोण लागत नाही अरे येड्याच्या नादाला कोण लागणार आहे घरी जाताना आज हसत जायचं बायकोकडे बघायचं आणि म्हणायचं अगं मी आलोय ती पण बेशुद्ध पडली पाहिजे आणि लगेच आतुला फोन केला पाहिजे कसलं व्याख्यान घेतलं होतं हे वटवागुळ आज गुलाबासारखं घरला होऊन कसं काय आलंय असं घराकडे जायचं आज आणि आता मी आणि बायकोकडे बघून लगेच असा हसायचं स्माइल द्यायची रे आलं का लक्षात सगळ्यांना सांगतोय आता मी सांगितलंय म्हणून लगेच जाऊन प्रयोग करायचा नाही अगोदर अंदाज घ्यायचा तुमचं इंजन तुम्हाला माहिती आहे किती व्होल्टचा आहे किती पॉवरचा आहे पेट्रोलवर चालतंय डिझेलवर चालतंय का इलेक्ट्रिक बॅटरीवर चालवत आहे मी आपला उपाय सांगायला लागलोय त्या रत्नागिरीच्या व्याख्यानात एकाला सांगितलं बायकोकडे बघून हसायचं लय आनंद मिळतोय ती जवळ बसलं होतं लय पेटलं आता माझा संदीप पण संतोष कसा बसलाय तशी जवळ बसली होती लय पेटलं एवढं पेटलं आणि घराकडे गेलं आणि घराकडे गेल्यानंतर नेमकी बायको उमऱ्यावर उभे होते आणि ह्याला आठवलं हंकारे सरांनी सांगितलंय बायकोकडे बघून हसायचं लय भारी असते आणि ती हसलं जसं हसलं तिनं धरला खाली पाडला उरावर बसली 150 टनाचा मोदळा होता ही होता 68 किलोचं लागलं टाचा घासायला जीभ बाहेर काढली जशी जीभ बाहेर काढली ती काय अशी पिसळलेली होती धरली जीभ तिनं वरनं 2 ठोस दिलं म्हणली नालायका वटवागळा 18 वर्ष लग्नाला झालेल्या काही एकदा पण माझ्याकडे बघून हसला नाहीस 18 वर्ष लग्नाला झाली माझ्याकडे एकदा पण बघून हसला नाहीस आणि मगाशी माझ्या आईला अटॅक आलाय हसत आलायस रे त्यामुळे अगोदर अंदाज घ्यायचा लेकाच्या मी लागलोय वरडायला पाणी तू दुसऱ्याला द्यायला लागलाय वे तुझक्या कोण पाणी बिणी पित नाही मध्ये यायचं नाही ना तुझ्या मानगुटीच बशीन बघ मी तिकडे आलास तर उचलून आदळीन तुला आता कोणी सुद्धा मध्ये यायचं नाही आनंद आहे लक्षात घ्या आणि म्हणून आलोय तुमच्या काळजामध्ये आज बाप पेरायला वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला असं होता कामा नाही बघ माते वसंत हंकारे आला फक्त आमचं मनोरंजन करून गेला असंही होता कामा नाही आणि म्हणूनच तुला मी कृतज्ञता सांगत होतो बघ पोरा हे बघ आज तुझ्यामधला माणूस जागा झाला पाहिजे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी आहे बघ पण या गर्दीमध्ये बोटावर मोजण्या इतपतच माणसात जिवंत आहेत आणि म्हणून तुला सांगायला आलो बघ पोरा तुझं वय कितीही वर्षाचा असू दे तुझं वय कितीही वर्षाचा असू दे तुझं वय 20 वर्षाचा आहे तुझं वय 15 वर्षाचा आहे तुझं वय 30 वर्षाचा आहे आज एक काम करायचं बघ पळत घरी जायचं पोरा पळत घरी जायचं पोरा पळत घरी जायचं आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा पोरा आईला पहिला प्रश्न विचारायचा आजपर्यंत इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत तू शिक्षण घेतलंस लेकरा पण तुझ्या आईला हा प्रश्न तू कधीच विचारला नव्हतास जायचं त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा पोरा माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा आई 9 महिने 9 दिवस आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई पोरानो कितीही वर्षाचं तुझं वय असू दे
समोर आई आली राहिली की आईला पहिला प्रश्न विचारायचा पोरा, तू डॉक्टर झाला, तो इंजिनियर झाला, तो वकील झाला, पण तुझ्या आईला हा प्रश्न तू कधीच विचारला नाहीस. आज घरी जायचं आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, ही आई आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस, आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या ग, तुला किती वेदना होत होत्या. पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या माऊलीला विचारा. डोळ्यामध्ये तिच्या टच करून पाणी येईल, तिच्या मुखातले शब्द विरून जातील. कारण पोरा, मी तुला सांगतो बघ, 9 महिने 9 दिवस 9 महिने 9 दिवस ती माऊली 9 महिने 9 दिवस ती माऊली आपल्याला उदरात ठेवते. आणि ज्या वेळेला ती माऊली आपल्याला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयाने कितीतरी माऊलीने शेवटचा श्वास घेतलेला आहे. पोरा, एवढ्या अनंत आणि मरण यातना त्या आईला होत असतात. पोरानो, तुम्हाला जन्म देताना त्या माऊलीला एवढ्या अनंत यातना होत असतात. 9 महिने 9 दिवस ती माऊली तुम्हाला उदरामध्ये ठेवते, आणि ज्या वेळेला ती तुम्हाला जन्म देत असते, एकीकडे तुम्हाला ती जन्म देते आणि दुसरीकडे त्या माऊलीचा शेवटचा श्वास या आसमंतामध्ये, या ब्रह्मांडामध्ये विलीन होत असतो. पोरा, एवढ्या अनंत यातना त्या माऊलीला तुला जन्म देत असताना होत असतात. हे अनेक अवघड गणित आम्ही फळ्यावरती सोडवली बाग. पोरा, अरे आम्ही नालायक निघालो, आम्ही हरामखोर निघालो. या आईच्या वेदना मात्र आम्हाला कधीच कळाल्या नाही. अनेक अवघड गणित आम्ही सोडवली, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, अनेक फॉर्म्युले आम्ही सोडवले, पण आईच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. पोरा, तुला अध्यात्म सांगतो बघ, अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम केलेस, आनंदाला तुझ्या उधाण आलं, पण माऊलीची व्यथा तुला कळाली नाही. त्या व्यथेच्या तळाचा अध्यात्म तुला कळालं नाही. पोरा, बघ, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या गालाला जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या गालाचा पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरा, पोरा, ही ती तुझी आई आहे बघ. त्या आईच्या वेदना आहेत बघ. पोरा, बघ पोरा, या विश्वामध्ये तुझा जन्म झाल्यानंतर तुला हातामध्ये जर कोणी घेतला असेल, ऐक रा, तुला हातामध्ये जर कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरा, हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजावरती पेरायला आलोय बघ. पोरा, पोरा, जा पळत आणि आईला फक्त विचार, हे आई, तुला किती वेदना होत होत्या ग, तुला किती वेदना होत होत्या. आणि माझ्या अहिल्या आईच्या समोर सांगतोय बघ, किती वेदना होत्या माझ्या मातेला, किती वेदना होत्या. कपाळाचा कुंकू निघून गेला बघ, पोटचं पोर निघून गेलं बघ. ज्या मल्हारराव होळकर यांच्या तालमीमध्ये तयार झालेली ही रणरागिणी होते, हे सुद्धा निघून गेले. अनंत यातना आणि वेदना झेलत या राष्ट्रातल्या प्रत्येक रयतेला न्याय देणारी ही रणचंडिका रणरागिणी आज तुझ्या समोर उभी आहे बघ. एक आई म्हणून उभी आहे बघ. हे बघ, एक राजकर्ते म्हणून उभी आहे बघ. आणि म्हणून पोरी तुला सांगतो, तू कोण आहे आज आई समोर शपथ घ्यायची आहे बघ. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. पोरीनो, तुम्ही तुमची ओळख विसरलेला आहे, म्हणून तुम्ही तुमची आई आणि बाप विसरलेला आहे. बघ, तू तुझी ओळख विसरलेली आहे म्हणून तू तुझा बाप आणि तुझी आई विसरलेली आहे, हे राष्ट्र विसरलेले आहेत. आज तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ, आज तुझ्या काळजामध्ये आग पेरतो बघ. हे बघ पोरी, पोरी, तू कोण आहेस याची जाणीव जेव्हा तुला होईल ना ग, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुला तुझा बाप कळेल, तुला तुझी आई कळेल, तुला तुझं राष्ट्र कळेल. हे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. नीट ऐकायचं रे आणि सगळ्यांनी ऐकायचं. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ. एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती. 100-150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं आणि समाज परिवर्तन, समाज प्रबोधन करायचं. समाजाला मान्य नव्हतं बघ. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडाचा मारा केला जायचा. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या, तरी सुद्धा ती माता आपलं पाऊल पुढं पुढं उचलत होती, अविरत उचलत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. अंगावरती शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या अर्धा लेखीनं
ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. ए पोरे, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस, कोणी पण यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, एवढी स्वस्त नाहीस पोरी तो. ए पोरी, त्या नालायक हरामखोराच्या वासनात शांत झाल्यानंतर भर रस्त्यावर तुला सोडून द्यावं. तुझं हे वय शिकायचं आहे पोरे, कर्तृत्वाने उभं राहायचं वय आहे पोरे. आणि या वयामध्ये तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं कोणी, तर तुला घेऊन जावं आणि जाताना तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढी स्वस्त पोरी तू नाहीस. तू माझी सावित्री आई आहेस, तू माझी अहिल्या आई आहेस, तू माझी जिजाऊ आहेस, त्यांची लेक आहेस पोरी. तू या राष्ट्राची शान आहेस, एका बापाचा अभिमान आहेस, एका आईची संस्कृती आहेस. हे पोरी, एवढी स्वस्त नाहीस बघ. तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ पोरी, तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ पोरी. बघ ए पोरी, 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. हे पोरीनं ऐका का, 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते, छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं, राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला, 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरे, एक रणचंडिका उठली, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ. सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून लढणारी फातिमा शेख म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस, कोणी पण यावं, हे तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, हे आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. नाही पोरी, तुझा बाप कोण आहे, तुझी आई कोण आहे याची जाणीव करून देतो बघ. एका चावंडी सारख्या गावामध्ये जन्माला आलेली हे माझी माता, राष्ट्रमाता, राजमाता अहिल्याबाई होळकर. आपल्या आई बापाची मान तर उंच केली, पण आपल्या घराण्याची मान उंच करणारी, आपल्या राष्ट्राची मान उंच करणारी ही अहिल्याबाई म्हणजे पोरी तू आहेस बघ. तुझा बाप कोण आहे तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. बघ पोरे, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ पोरे. हे पोरे, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझा भाऊ घरातला म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे. आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू एक वाघीण आहेस पोरी, तू एक वाघीण आहेस बघ. ही तुझी ओळख तू विसरलेली आहे. म्हणून कोणीही हरामखोर येतो, कोणीही हरामखोर येतो, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, बघ आज घरी जायचं. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी. हे पोरे, घरी जायचं आणि मी कोण आहे याची जाणीव अगोदर तुला झाली पाहिजे बघ. बघ ए पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, नीट ऐकाय जरा. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला दिसायला लागला, बापाचं चप्पल आपल्याला दिसायला लागलं, बसायला लागलं. म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. मृत्यूच्या दारामध्ये ज्याला बाप कळाला त्यानं शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले. मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी घर नामावर लेकर पयाम आया तो क्या. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक का दिल में है. राम प्रसाद बिस्मिल्ला फासाच्या तख्ताकडे निघालेले असतात, अपने वतन के लिए फांसी के तख्त पर निकल रहे हैं. आणि त्यावेळेला त्यांची आई समोर येते, डोळ्यामध्ये पाणी येतं रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या. त्यावेळेला ती माऊली म्हणते, बेटे राम, ए तेरे आंखों में आंसू क्यों, इस वतन के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है इसीलिए तेरे आंखों में आंसू. बेटे राम, रोना नहीं, क्योंकि शेर कभी रोता नहीं. एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है, एक शेर को जन्म दिया है. पोरा, तो वाघ म्हणजे तू आहेस पोरा. मृत्यूच्या दारात शरीराचे तुकडे करून घेणारा माझा संभाजी राजा म्हणजे तू आहेस पोरा. वय वर्ष 32, वय वर्ष 32. साखळदंडामध्ये संभाजी राजांना कैद झालेले आहे. शत्रु म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरा स्वराज्य, तेरे बाप का स्वराज्य हमारे
चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला माझा संभाजी राजा म्हणतो, या शरीराचे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र कदापि माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर ठेवणार नाही. कारण मला माझा बाप कळालाय, मला माझा बाप कळालाय. एखादा काटा पोराच्या पायामध्ये घुसला तर रात्रंदिवस तुझं पोरग रडतं. तापलेला सळ्या डोळ्याजवळ आल्या, संभाब झुक जा नाही तो तेरी जिंदा आंखें निकाल देंगे हम. संभाब झुक जा. तापलेल्या सळ्या डोळ्याच्या आर पार गेल्या, सर्र आवाज झाला, डोळ्याच्या खोबणीतून काळ रक्त टप टप गळू लागलं. पण संभाजी राजांनी आपल्या बापाचं स्वराज्य शत्रूच्या चरणावर ठेवलं नाही. कारण संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता. पोरानो, तुम्हा आम्हाला आपला बाप कळाला का? तुम्हा आम्हाला आपला बाप कळाला का? बाप सांगतो पोरगा 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 हाताखाली आलं. आणि तेच पोरगा ज्या वेळेला बापाला लाचार करतं, तेच पोरगा ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखे मान खाली घालायला लावतं, त्या बापानं जगायचं कसं? त्या आईनं जगायचं कसं? 17-18 वर्षाच्या बोरी, 16 वर्षाच्या लेकी ज्या वेळेला आई बापाच्या तोंडावर थोंकून निघून जातात, त्यावेळेला त्या आई बापानं जगायचं कसं? पुरे तुझं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कोणताही उद्देश नाही बाग. पण लक्षात घे, जबाबदारी आहे. हे वय तुझं शिकायचं आहे पोरा. रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस साजरे करत असताना रस्त्यावरती धिंगाला घालतो लेका तो. हे पोरा, त्या बापानं जगायचं कसं आणि त्या बापानं मिरवायचं कसं? आणि म्हणून तुला हात जोडून सांगतोय बाग, इकडे बाग. बोल कडू आहेत पण सत्य आहे, वास्तव आहे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, तुका म्हणे होय मनाशी संवाद. आज घरी जायचं पोरा, आज घरी जायचं. घरी जायचं आणि डोळे बंद करून मी कोण आहे याची जाणीव अगोदर तुला झाली पाहिजे बाग. त्या बाग, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं लगा. ऐक पोरा, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, त्या स्वराज्याला राजा मिळालेला होता. 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती माझा छत्रपती शिवाजी राजा आरूढ झालेला होता. मस्तकी जिरेटोप होता, कमरेला तलवार होती, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झालेला आहे. आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊ जिजाऊ बसलेली आहे. आऊ जिजाऊचा ऊर भरून येतो, डोळ्यामध्ये मोत्यासारखे अश्रू दाटतात. याच लेकराला मी जन्म दिला, 9 महिने 9 दिवस उदरामध्ये ठेवलं, संस्कार दिले आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरू आज 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. आऊ जिजाऊ उठल्या, आपल्या सिंहासनावरून उठल्या, राजांच्या दिशेने धावू लागल्या. माझ्या राजानं बघितलं, आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. राजा उठला, सिंहासनावरून खाली आला, धावत आऊ साहेबांच्या जवळ आला. आऊ साहेबांना मुजरा घातला, आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होतं आणि माझ्या आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी राजाच्या गालावरती पडत होतं. आणि माझ्या राजाने हंबरडा बोलला, आऊ साहेब आपण काही न केलं. आऊ साहेब, आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत, आपण काही न केलं. आऊ साहेब, त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांच्या गालावरून हात फिरवत राजांना म्हणते, राज एक मागणं आहे, राज मागू का राज? त्यावेळेला राजा पुन्हा अंबरडा फोडतो. आऊ साहेब, 9 महिने 9 दिवस आम्हाला उदरात ठेवलं नसतं आणि आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊ साहेब, आपल्यामुळे सिंहासनावरती बसलोय, हुकुम करा आऊ साहेब, काय हवं आपल्याला? त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ राजांच्या गालावरून हात फिरवत म्हणते, राज एकच मागणं आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज एकच मागणं आहे, पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हंबरडा फोडला, आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही. आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही. आऊ साहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल, आऊ साहेब जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊ साहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊ साहेब, आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा
ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. ए माझ्या पोरानं उठा स्वतःच्या कर्तृत्वानं एवढं मोठं व्हा. बघ पोरा हीच ती वेळ आहे बघ. आई बापाने तुला जन्म दिलाय आणि आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे पोरा. उठ पोरा स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रे लेकरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. पोरानो हा बाप नाही कळाला. अरे पोलीस स्टेशनला तुझा बाप उभा असतो बघ, हा मरडा फोडत असतो बघ. अरे रस्त्यानं तुझा बाप चालत असतो. अरे ह्याच पोरग पिऊन पडलं रे, ह्याच पोरग रे गांजा पितय, ह्याच पोरग रे रात्रभर दंगा करतय. ए नालायकानं त्या बापानं जगायचं कसं? अरे पुत्र व्हावा ऐसा गुंडा, गुंडा हो पण कसला गुंडा? अरे कर्तृत्वाचा गुंडा. ए मृत्यूच्या दारात शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले. तो गुंडा बलिदानानं आज माझा राजा अमर झाला. भगतसिंगांना विचारतो इंग्रज, शेवटची इच्छा काय? फासाच्या तख्तावरती लटकण्याच्या अगोदर. त्यावेळेला तो म्हणतो प्रत्येक कैद्याच्या चेहऱ्यावर एक काळ कापड झाकता, माझ्या चेहऱ्यावर काळ कापड झाकू नका, कारण एक क्रांतिकारक हे आपल्या देशासाठी हसत हसत कसं मरतो हे मला इंग्रजांना दाखवून द्यायचं आहे. पोरानं ही माती आहे तुमची आमची, ही माती आहे आणि या मातीमध्ये आम्ही शंड व्हायला लागलो. अरे व्यसनाच्या आहारी आम्ही काय केलं? आई बापाला घरातून बाहेर काय ओढतो, आई बापाच्या चेहऱ्यावर काय थुंकतो. लाज वाटली आपल्याला, लाज वाटली पाहिजे. बघरा पोरा अखंड महाराष्ट्रातून टीका होतात कारण वास्तव बोलतोय. थांबणं नाही बघ, कारण तू जर असलास समोर तर माझ्यासारखी वाघासारखी पोरं पण माझ्या सोबत आहेत बघ. विचार पेरणार, काळजामध्ये पेरणार. आणि म्हणून पोरा दुसरा प्रश्न आता आईला विचारायचा. जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ. दुसरा प्रश्न आईला विचारायचा. पहिला प्रश्न आईला वेदनेचा विचारलास ना, आता जायचं आणि दुसरा प्रश्न आईला विचारायचा. आणि त्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, त्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. पोरा पळत पळत जायचं बघ. तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तू कॉलेजला जातीस, तू व्यवसाय करतीस, पळत पळत जायचं. घरामध्ये आई आहे, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई माहेरचं घर काळजामध्ये साठवायला महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई माझं वय 1 वर्षाचं होतं बघ तेव्हा मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तू मला माहेरी घेऊन जात होतीस. माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. या पण आता वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई का? पोरानो ऐक ना, लग्नानंतर एखाद्याच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. ऐक, कुठल्याही पुस्तकामध्ये तुला हे सापडणार नाही बघ. लग्नानंतर एखाद्याच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आहे. बघ घरी जायचं आणि त्या माऊलीला प्रश्न विचारायचा. ऊर भरून येईल, हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि ती माऊली तुला म्हणाल खराय पोरा खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होती माझ्या माहेरी, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. जो भाऊ सतत माझ्या बरोबर भांडण काढत होता त्या भावाला भेटायला. माझं माहेरचं घर माझ्या काळजामध्ये साठवायला मी जात होती बघ. तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती. तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. तुझं आजोबाचं घर तुझ्या काळजामध्ये पेरण्यासाठी पोरा तुला सुद्धा घेऊन जात होती. पण आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून एकदा काय 2-2 वर्षातून एकदा सुद्धा
सुद्धा मी जात नाही बघ माझ्या माहेरी. मी जात नाही बघ माझ्या माहेरी. कारण 25 वर्षापूर्वी जेव्हा आई बापाची आठवण येत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून मी खाली उतरत होते आणि घराच्या दिशेनं मी धावत होती. कधी एकदाची आई समोर येते, कधी एकदाची आईच्या गळ्यामध्ये मी पडते, कधी एकदाचा बाप माझ्या समोर येतो, कधी एकदाची मी बापाच्या गळ्यामध्ये पडते, कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो, भावाच्या गालावरून मी कधी एकदाचे हात फिरवते, 100ची नोट काढून हळूच कधी भावाच्या हातामध्ये ठेवते. पुरी लय ओढ लागलेली असायची ग, एकटं वाटायचं ग, म्हणून हातामध्ये 2 पिशव्या घ्यायची, एसटी मध्ये बसायची, एसटी माझ्या माहेरी यायची, एसटीतून उतरायची आणि घराच्या दिशेनं धावायची, घराच्या दिशेनं धावायचे बाग, हे बाग, आणि नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. आणि जसं घर यायचं पुरी मी हरणासारखी पावलं उचलायची बघ, घराच्या दिशेनं मी पळायची बघ, घराच्या दिशेनं मी पळायची बघ, घराच्या दिशेनं मी पळायची बघ, हे बाग, हे माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बघ. आणि घराच्या अगोदर मला ते घराचं अंगण दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी. आणि अंगणात बापाचं चप्पल बघितलं की मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. पुरी माझं बालपण तसंच गेलं होतं ग. तिन्ही सांजेला जेव्हा शाळेहून घरात यायची ना ग, तिन्ही सांजेला जेव्हा शाळेहून घरात यायची, अंगणात बापाचं चप्पल बघितलं की अंगणातूनच पळत जायची. आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे, आबा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा, माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा, माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा, आणि मला म्हणायचं कार्टे देतो की तुला जे हवं ते, देतो की तुला जे हवं ते. मेलोय का काय ग मी, सकाळी गेले शाळेला, भूक लागली असेल, भूक लागली असेल, भूक लागली असेल, काहीतर खाऊन तरी घ्या, काहीतर खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हातानं, माझा बाप स्वतःच्या हातानं माझ्या मुखामध्ये घास घालायचा. पोरी 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 हे बघ, पोरी 2 पिशव्या घेऊन जेव्हा मी घराच्या दिशेने यायची ग, नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर भरायचं ग, घराच्या अगोदर ते घराचं अंगण, आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि लांबूनच मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे. लांबूनच मी आरोळी ठोकायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती जातात. आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती जातात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी. पोरी मी आबाच्या गळ्यात पडत माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे, आबा तुमची आठवण आली म्हणून आली, आबा. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच चारोळी द्यायचा माझ्या आईला. अगं ऐकलंस का ग, पोर आले की आपली, अगं ऐकलंस का ग, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा, पाण्याच्या तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळून इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पुरी पुरी जरा गाल पुढं कर की ग पुरी, जरा गाल पुढं कर की. मी माझं दोन्ही गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घे, आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, चल पोरी चल. पोरी 25 वर्ष उलटून गेली बघ पोरी. पोरी 25 वर्ष उलटून गेली बघ पोरी. आणि आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे. पोरी 25 वर्ष उलटून गेली बघ पोरी.
आणि आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही, माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि माझ्या कानात आता मला विचारत नाही, पोरी कशी आहेस ग, पोरी पोरी कशी आहेस. अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या मला दिसत नाही, भाकरीचा तुकडा दिसत नाही आणि आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पोरी. आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, हे पोरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना, भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पोरी. काळीज माझं चर्र करत, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना या हातानं एखादा घास बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी. या हातानं बापाला घास भरवला असता तर किती बरं झालं असतं. हे पोरी, आज लाखो रुपये आहेत बघ. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण घालू शकते. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण घालू शकते बघ. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. भिंतीवरची आई खाली येऊन माझ्या गालावरून आता हात नाही फिरवणार आणि आपली आठी बोट आता कपाळी नाही मोडणार पुरी. हे पुरी, आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. हे नीट ऐकायचं रे, नालायक निघालो आम्ही, नालायक आहोत आम्ही. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. आज अहिल्याई समोर सांगतो पोराडो, बाग जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, नीट ऐकायचं रे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा पोरानो. आई बापाच्या प्रत्येक श्वासावरती प्रेम करा पोरानो. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येणार नाही आणि भिंतीवरची आई तुला कधीच म्हणणार नाही, पुरी जेवलीस का ग पुरी, पोरा जेवलास का. हे उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमावशील आणि ते लाखो आणि करोडो रुपये, ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस आणि त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस तरी तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत कधीच आणून देऊ शकणार नाही पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा.
आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. तेच सिद्ध केलं बघ माझ्या अहिल्या आईनं. हातातली फक्त ते शिवलिंग आणि ती पिंड बघू नको. शत्रूने उद्ध्वस्त केलेली सगळी मंदिर जीर्णोद्धार तर केला, पण नव्याने मंदिर बांधली का? अखंड राष्ट्राला एक करायचं होतं. फक्त माणूस जातच नाही तर प्राणी पक्ष्यांच्या पासून काळजी करणारी ती माझी माता होती बघ. आईला न्याय दिला, बापाला न्याय दिला, सासऱ्यांना न्याय दिला, नवऱ्याला न्याय दिला, पोरा बाळांना न्याय दिला, रयतेला न्याय दिला. कर्तृत्वानं पेटलेली रणरागिणी होते. आम्ही काय करतोय आज? आम्ही आमच्या आई बापाला न्याय दिला का? फक्त सनावळ्या पाठ केल्या, त्यांचं कर्तृत्व आम्ही सांगत बसलो, पण त्यांचे विचार आमच्या रक्तात भिनले का? अरे नालायकानं, सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं, पण जे आई बापानं आम्हाला जग दाखवलं तो आई बाप मात्र वृद्धाश्रमामध्ये सडू लागला. इकडे बघ, इथं तुकोबारायांचा दाखलाय. उगाच काहीतरी बोलत नाही बघ. भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. पोरा 2 वर्षाचा होतास ना रे नालायका. तू जेवला नाहीस तर आई जेवत नव्हती बघ, तू जेवला नाहीस तर बाप जेवत नव्हता बघ. खेळता खेळता हेच लागली, पडलास, अंगठा फुटला तर देवळातला देव पळत नाही आला रे बाहेर. तुझा बाप हंबरडा फोडत पळत आला बघ, तुला अलगत उचललं बघ, तुझं रक्त या मुठीमध्ये झेललं बघ, पळत पळत दवाखान्यात घेऊन गेला बघ. तू उपाशी राहिला तर मंदिरातला देव बाहेर आला नाही बघ. बापानं तुझ्या मुखामध्ये घास घातला बघ. हे बघ पोरा, तोच बाप विसरलास. आज तिरुपतीला काय जातोस, केस काय देऊन येतोस, आज उपवास तापास काय करतोस, पण घरातला आई आणि बाप तुला कळाला नाही. इथं दाखलाय बघ, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. तुकोबाराया सांगतात बघ, मला खोटं ठरवायचं असेल तर माझी संत परंपरा अगोदर खोटी ठरव. असेल तुझ्यात हिंमत तर सांग मला. काय सांगतोय? या लेकीना मी हिप्नोटाईज करत नाही रे, या लेकीना मी अंधश्रद्धा शिकवत नाही रे नालायक. सोशल मीडियावर टीका करणाऱ्या तुला नीट सांगतोय बघ, या माझ्या सगळ्या बहिणी बसलेल्या आहेत, या माझ्या सगळ्या आया बसलेल्या आहेत, या आरे तुरे करतो कारण मला शिकवलंय रे. माझ्या आईला आणि बहिणीला आम्ही आरे तुरे करतो. या राष्ट्राची प्रत्येक माऊली माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझी लेक आहे. ही राष्ट्राची लेक जेव्हा आई बापाच्या तोंडावर थोंकून जाते, काळी चर्र करतो बघ, काळी चर्र करत रे, काळी चर्र करत. बघ तुला सांगतोय बघ, नादाला लागायचं नाही. आपला नाद म्हणजे महापुरुषांच्या विचारांचा नाद आहे बघ. नालायक हरामखोरा, तुझ्या पण घरात बहीण आहे, तुझ्या घरात आई आहे. आमची आई बहीण काढताना आम्ही तुझी आई बहीण काढणार नाही, कारण ती माऊली सुद्धा माझी आई आहे, तुझ्या घरातली बहीण सुद्धा माझी लेक आहे. लक्षात घे. बघ पोरा, वृद्धाश्रमामध्ये गेलो, 75 वर्षाची ती माऊली बसली होती कॉटवरती. डोळ्यामध्ये आसव होत, खिशामध्ये हात घातला, 500 रुपयाची नोट काढून दिली. रडायचं नाही बघ आई, तुला काय आवडतं आणून खा. माऊली माझ्याकडे बघायला लागली. जवळ ये लेकरा, गालावरून हात फिरवला आणि मला म्हणते भाषण सांगणार तूच का रे? म्हणलं माऊली तू कसं ओळखलंस का आई? अरे बाबा तुझी भाषण इथं टीव्हीवर लावतात, लय हसतो आम्ही म्हाताऱ्या बसून, आणि हसता हसता कधी रडतो आम्हालाच कळत नाही. पोरा हे बघ, तुझ्या माग माग लय तरणी पोरं माग पळत्यात. मी बघितलंय टीव्हीत. माझं एक काम करशील का? नको मला 500 रुपये. मग माझं एक काम कर, या आई 500 रुपये पण ठेव आणि तुझं काम पण करणार. 500 रुपये पण ठेव, तुझं काम पण करणार. काय काम आहे? त्यावेळेला ती माऊली मला जवळ घेत म्हणते, बाबा माझं जन्म दिलेलं पोरग त्याला कधी मला भेटायला घेऊन येशील का रे इकडं? शेवटची एकच इच्छा राहिल्या बघ. 1.5 वर्षापूर्वी मला इथं आणून सोडून गेलंय. 2 दिवसात येतो आहे इथं. जरा घर मोठं घेतोय, 2 दिवसात तुला घ्यायला येतो. राहित 2 वर्ष झाली पोरग काय आलं नाही. उठल्यापासून त्या रस्त्याकडे नजर लावून बसती. आता पोरग येईल, मग पोरग येईल. पोरग पण काय येईना आणि माझा जीव पण काय जाईना. कसं जगू? पोरांनो, सगळं जग आम्हाला कळालं, पण आई आणि बाप आम्हाला कळाला नाही. नको तसं आम्ही आई बापाच्या तोंडावर थुंकायला लागलो. तुमचं व्यक्तिगत वैयक्तिक स्वातंत्र्य आम्ही हिरावून नाही घेत, पण पोरांनो तुमच्या अंतरंगामध्ये तुमचा बाप तुम्हाला दिसतो का? तुमच्या अंतरंगामध्ये तुमची आई, तुमचा शिवधर्म, तुमचं राष्ट्र, तुझा भाऊ तुला दिसतो का ग पोरी? पोरी, अशी आमची लेकरं घडली का? सरळ प्रश्न आहे माझा या माऊलीना. आवाज जरा चढवऱ्या. आपली पोरं अशी घडवली का? ही सगळी आपली पोरं. किती वय आहे तुझं? मरतोय जोरात सांग. किती वय आहे तुझं? हसतयस काय? तुझं वय नीट सांग.
तुझं वय किती? तुझं हे बघा, हे माऊलीनो नीट ऐकायचं. हा, आणि आता फक्त 10च मिनिटात व्याख्यान संपणार आहे. उठून लगेच जायचं नाही घरी. जे उठल उद्या फोटोच आहे. हा, हे बघ, हे वय काय ग? हे थांबे काय, जरा ती आई जरा आनंदात बसल्या बघव ना काय तुला. हा, नुसतं वय विचारायला लागलोय कारट्यांना. वय कर्तृत्व अजून विचारलंच नाही. वय माकडा का त्या एक बघायला लागले माकडा का, त्याला वयच माहित नाही. तुमची आहेत, मी आणली नाही टेम्पूत घालून. डिग्रज जवळ आहे म्हणून आणि संदीपनं सांगितलंय म्हणून तिथनं मी टेम्पूत घालून आणली नाहीत. काय ही तुमची कार्टी आहेत. किती जोर किती मारतोस? जोर किती मारतोस? हा, आता ह्याची काय पूजा करायची? सोशल मीडियावर एक म्हणतंय पोरांना मारतो. ह्याची काय पूजा करायची? हा, हे पोरांना मारू नका, हात लावू नका. किती जोर मारतोस? नाही काका, मी जोर मारत नसतो. मी मोबाईल घेऊन संडासात बसत असतो आणि संडासात मी पबजी खेळत असतो. हे नालायक कार, किती जोर मारते का तू अहिल्या आहे, तू झाशीची राणी, किती जोर मारते? नाही मी नाही कशी जोर मारेन. मी लिपस्टिक लावते, फेरेन लावली लावून मालिका बघून अशी हिंड थोबाड फोडली पाहिजे. थोबाड फोडली पाहिजे या लेकरांची. ही लेकरं ऐक, इतिहासात याला दाखलाय. 2 मिनिटात सांगतो बघ, उगाच काय तर सांगत नाही. इतिहासात याला दाखलाय. हा, 1 मिनिटात सांगतो. हा बघा, इकडे बघा. हा, हे बघ, 9 वर्षाचे संभाजीराजे होते. आवाज चढव रे. 9 वर्षाचे संभाजीराजे. झालं, व्याख्यान संपत आलंय, नीट ऐकायचं. 9 वर्षाचे संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजांना कैद झाले. 50वा वाढदिवस होता औरंगजेबाचा. तिथं छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. का झाली तो इतिहास तुम्ही नंतर वाचून घ्या. हे बघ, आणि त्यावेळेला आपल्या बापाचं मनगट पकडून 9 वर्षाचं लेकरू गेलेलं होतं. कुठं? औरंगजेबाच्या दरबारामध्ये. आणि तिथं औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. तू खाली उतरून बसतोय काय का? टोल्यात पाडू तुला. दुसरा टोला नाही ना का? बस खाली. हा, हे ऐका. आणि 9 वर्षाचे संभाजीराजे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते. बाप मृत्यूच्या दारात उभा आहे. आपल्या जीवाला धोका आहे. नीट ऐकायचं सगळ्या आयांनी, सगळ्या वडिलांनी नीट ऐकायचं. 9 वर्षाच्या पोराचं कर्तृत्व आहे आणि आपल्या जीवाला धोका आहे. 9 वर्षाचं पोरग भिलं नाही. अशी छाती काढून, हे बघ, अशी छाती काढून औरंगजेबाच्या दरबारामध्ये 9 वर्षाचं पोरग असं चालत होतं. आणि एक दिवस औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत. आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा, हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में. महाराष्ट्र के मिट्टी में कुश्तियां खेलते हो, कसरत करते हो, तो एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. 9 वर्षाचे संभाजीराजे भीत नाहीत. औरंगजेबाच्या नजरेतून नजर काढतात. आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेत नजर घालतात आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत माझा संभाजीराजा औरंगजेबास उत्तर देतो, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही. मी कुस्ती कोणाशी धरणारा रपट्या 9 वर्षाचं पोरग. आपलं कार्ट लय नालायक आहे. नीट ऐकायचं. ही 9वीची कार्टी काय करतात नीट सांगू का? कॅमेरा समोर सांगतोय बघ. फिरलोय मी. सांगली सोडून महाराष्ट्र नाही, विदर्भ तर तो सगळा महाराष्ट्र संपला. जिल्हा गाव संपली. कर्नाटक, दिल्ली, केरळ सगळं सुरू केलंय बघ. आता हे बघ, लई लेकरांना भेटतो, लेकरांच्या नजरेत नजर घालतो. ही नालायक कार्टी एवढी निघाली. खरं सांगा, ते मगाशी शाळेचे संस्था बघितलं आलेत बघते. शाळेत ते सगळा शिक्षक सांगत असतो घरोघरी जाऊन, पालक मिटिंग आहे या, पालक मिटिंग आहे या, पालक मिटिंग आहे या, तुमच्या पोरांच्या तक्रारी वाढलेत, पालक मिटिंग आहे या. हा, आमचं पोरग अजिबात तसं नाही. आईनं म्हणायचं नवसाचा दिवटा इजा. आमचं पोरग तसं नाही. तुझ्या पोरानं अर्धी शाळा बाद केल्या बाई. 4 शिक्षकांना मुळव्याध झालाय, 3 शिक्षकांना BP झालाय, 2घांना साखर झाल्या, 1 तिशीतच टाकलं झालंय आणि 1 तर 2 महिने रजा टाकून कुठं गेलंय सापडणं झालंय संस्थेला. पण एवढी नालायक तुझी कार्टी आहेत. खोटं का बोलू? आईला वाटतं माझी पोरगी तसं नाही, माझं पोरग तसं नाही. लय वांड आहे, लय म्हणजे एवढं नालायक आहे बघ. 9वीला कार्ट. पण अशी गँग बनवले बघ त्यानं. स्वतःची एक गँग बनवली. त्याच्यातला तो मेन गुंड झालाय बघ. त्याचा पार्श्वभाग दांडक्यानं फोडून काढायला पाहिजे ग. पण बाप बघत नाही, आई बघत नाही, घेणं देणं नाही कोणाला.
कुणाला काय, आणि ही आपल्या मित्रासनी गोळा करतय आणि शाळेच्या पटांगणात मधली सुट्टी होत्या तेव्हा हळूच पोरींच्याकडे बघतय आणि आपल्या मित्रांना सांगतोय ती जी मधली उभी आहे तिच्याकडे कोणी बघायचं नाही, ते आपला आयटम आहे, आपला तिच्यावर जीव गेलाय आणि ह्याची अंडरपॅन्ट खाली येते आणालाय खायची, ह्याच्या तोंडातला नाकातला मेकूड निघत नाही तसंच फिरवतय तोंडात घालतय आणि ही म्हणताय ती माझा आयटम आहे. त्याला अजून बाप अंडरपॅन्ट घेऊन देतो या नालायकाला आणि हे लागलंय प्रेम करायला बरं का. आणि त्या पोरगीला म्हणतंय तुझ्यासाठी चंद्र तोडून आणि त्याला झाडाचा पेरू काढायला येत नाही. परवा घरातलं संडास बंद पडलं होतं म्हणून हे हागाय बाहेर बसलं होतं, कुत्र माग लागलं न धुताच घरात पळालंय आणि हे प्रेम करायला लागलंय नालाय. आता इथं सगळ्या बसलेल्या सगळे सुशिक्षित लोक आहेत, सगळे आहेत. आता माझी याच्यात काय अश्लील आणि अर्वाच्य भाषा आहे, मी सरळ सरळ ग्रामीण भाषा संडासला संडास म्हणतोय, हगाय बसलेला हगाय बसलाय म्हणतोय, ही नालायक तशी करतात. सोशल मीडियावर काय टोळकी आल्यात म्हणा अर्वाच्य भाषेत आमच्या माता भगिनींच्या समोर बोलतोय. अरे हरामी, तुला वेळेत जर नीट केला असताना ही लेकरं आमची आज 9वीतली पोरगी आई बापाच्या तोंडावर थुंकायला लागली, 10वीतलं पोरग आज व्यसन करायला लागलं, गांजा प्यायला लागलंय. ऐका, नीट ऐका, हसण्यात घेऊ नका. आणि त्यासाठी जीव तुटतोय आणि मग ही भाषा वापरायला लागते, ती ही ग्रामीण भाषा, माझी भाषा. हे नालायक आणि या लिकी ह्या पोरी 8वी 9वीच्या लय नालायक कार्टे आहेत. तुला वाटतं माझी पोरगी तशी नाही, माझी पोरगी तशी नाही. तुझी पोरगी ऐक जरा, सगळ्यांनी ऐका. हे बघ, आई बापानं यांना मोबाईल घेऊन दिला त्याचं काय यांना घेणं देणं नाही. रात्री लाईट गेली यांची चादर वर आणि चॅटिंग सुरू. माझं सोनं, माझ्या पिल्ल्या, तुझी आठवणी त्या, तुझं पिल्लू हागराय बाहेर, त्याला अंडरपॅन्ट बा घेऊन देतोय, 2 वेळचं गिळायला त्याला नाही त्या हागऱ्याला, आणि तुझा जीव त्या माकडावर कसा गेला. त्या नालायक पोरी. आता एवढं बोलतोय मी स्पष्ट, मला बोललं पाहिजे, मला बोललं पाहिजे, मी बोलणार. इकडे बघा, हे आई, हे माते भगिने, कधी त्या पोरगीचा मोबाईल चेक केलास का ग घरात बसून? आता म्हणतीस काय आमच्या पोरीवर उगाच आरोप करतो? आरोप करत नाही. कधी पोरीनं किती फोन केलं, कुणाला केलं नाही, आमची पोरगी फक्त मैत्रिणींनाच फोन करती. एक राणीला केलाय, एक सविताला केलाय आणि एक कविताला केलाय. तू कधी चेक केलास का राणीला फोन लावून? ती राणीच आहे का तिकडं राणा बसलाय? ऐक, मी केलेल्या सर्वे मध्ये इकडे बघ, आमच्या पोरांचं फोन नंबर पोरींच्या नावाने फीड करून ठेवते. एवढ्या नालायक कार्टे. मग या कार्ट्यांना हाणायला नको का? त्यांना वळण लावायला नको? घामात तुझं पोरग भिजतं का ग कधी? तूच कौतुक करते. मला जेवढं कळत नाही तेवढं आमच्या पोराला मोबाईल मधलं कळतं. नवसाचा देवटा. तुला नवस फेडायला होतंय की नाही बघ? तुला नवस फेडायला लावतंय की नाही बघ? तुझ्या बापाला, त्याच्या बापाला तुला नवस फेडायला होतंय कार्टे. त्या पोरांना जरा वळण लावा. ही पोरं व्यायाम केली पाहिजेत. त्यांच्या हातातलं मोबाईल जरा बघा. ही काय आई वडिलांना किंमत देणार, कोणाला किंमत देणार? आणि पालकांनी, त्या शिक्षकांनी सांगितलं पालक मिटिंगला का जात नाही का? एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम. आता मी मनोरंजनाच्या विरोधात नाही, परत आणि त्या ऐका, नाहीतर म्हणशील आम्हाला मनोरंजन पण आम्हाला तुमचा हक्क आहे, पण मनोरंजन जेवढं झालं पाहिजे त्याच्या कितीतरी पटीने परिवर्तन आणि संस्कारित युक्त पिढी आमची घडली पाहिजे. मनोरंजनाबरोबर संस्कार मिळालेच पाहिजेत. मग तुम्ही 2 तास आनंद मिळतो म्हणून कार्यक्रमाला जाता. ती पैठणी वगैरे असलं चल ग 4ला आहे तर 3ला चल ग. आणि शाळेत पालक मिटिंगला म्हणजे वसाड शाळा. आणि शिक्षक बांधव पण चुकीची ऍड करतात. त्यांना मी किती वेळ सांगितलं, वसंत हमकार येणार आहेत पालक आणि बालक यांचं नातं समजावून सांगणार आहेत. कोण काळं कुत्र मला बघा येतं या डुकराला? कोण काळं कुत्र येतंय? ऍड तशी करायची नाही. सगळ्या शिक्षक बांधवांना सांगतो, जून पासून ऍड कशी तयार करायची? प्रिय पालक म्हणायचं. प्रिय पालक. नालायक जात आहेत. सगळ्यात नालायक वटवागड कोण असतील तर ती पालक आहेत. त्यांनी तर वाटोळ केलंय पोरांचं. त्यांना म्हणायचं प्रिय. काय म्हणायचं? प्रिय पालक. आपण आहात म्हणून आम्ही आहोत. आपला नवसाचा दिवटा आमच्या शाळेत नसता तर आमची शाळा कशी चालली असती? म्हणून आपण आहात म्हणून आम्ही आहोत. म्हणून येणाऱ्या रविवारी आपल्यासाठी शाळेमध्ये
सुरेखा पुणेकर यांचा लावणी महोत्सव ठेवलेला आहे आणि सोबत गौतमी ताई येणार आहे. माझी सुरेखा ताईचं नाव मला लय आवडती, कलाकार सगळ्यात मोठी. गौतमी ताईचं आणि सुरेखा ताईचं नाव घेतलं की गर्दी करणार म्हणजे करणार. आणि मग हळूच मला पुढे उभा करायचा. किधर आहे सुरेखा पुणेकर? मैच सुरेखा पुणेकर, मै नाचतय आणि दांडक घेऊनच एकेकाला हातात सांगतो. असं केल्याशिवाय लक्षात घ्या ही पोरं आमच्या हातामध्ये येणार आहेत. का त्याला कारण सांगतो बघ, 10 मिनिटामध्ये व्याख्यान संपवतो बघ. ही पोरं तेवढी शांत करायची आहेत. कुठलं पोरगा बोलत असेल शेजारी बसलेल्याने त्याला गप करायचंय. ए आवाज दे रे, ए आवाज दे, ए चल लवकर. हे बघ पोरे, मनोरंजनाच्या मी विरोधात नाही बघ. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं, सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. 7 समुद्रापलीकडे काय चाललंय तुला इथं बसून कळतं. तुझ्या हातामध्ये मोबाईल आला, तुझ्या हातामध्ये इंस्टाग्राम आलं, सोशल मीडिया तुझ्या हातामध्ये आला बघ. अमेरिकेमध्ये काय चाललंय इथं बसून तुला कळतं बघ पोरे. ए पोरे, मुंबईमध्ये काय चाललंय इथं बसून तुला कळतं बघ पोरे. हे बघ, एखादा मित्र तुझा पोरा कोसो दूर असेल, तुझी मैत्रीण जर कोसो दूर असेल, व्हिडिओ कॉल करतेस आणि तासन तास गप्पा मारतेस. शेकडो किलोमीटर दूर असलेला मित्र तुला इथं दिसतो बघ. हे सगळं जग तुम्ही मोठीमध्ये घेतला. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. हे काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो 102 ताप अंगावर काढत त्या आईनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला, ही आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. काल रात्रभर माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाचं डोकं दुखत होतं. माझा बाप रात्रभर झोपला नाही. पण सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला, माझा बाप आमच्यासाठी सायकलवरून कामाला गेला, माझा बाप आमच्यासाठी चालत कामाला गेला. हा बाप मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज आम्हाला कळाला नाही. हे नाही कळाला पोरानं. हे बघ, म्हणून तुला सांगतोय पोरी, हात जोडून सांगतोय बघ. इकडे बघ, तू 10वीला आहे, तू 9वीला आहे, तू 8वीला आहे, तू 12वीला आहे, तू इंजिनिअरिंग करते, तू MBBS करते. हे बघ, एखादा विषय गेला तरी चालेल, एखाद्या वर्षी नापास झालीस तरी चालेल, 12वीला नापास झालीस तरी चालेल. सर काय सांगताय? इथं प्रत्येक जण आम्हाला सांगतो 99% मार्क पडले पाहिजेत. नाही पोरी, जरा विरुद्ध दिशेने जाऊन सांगतो बघ. हे बघ, 12वीला आहेस, एखादा विषय गेला 72, पळत पळत जा, पळत पळत जा आणि आपल्या बापाला सांग. पळत पळत जा आणि आपल्या बापाला सांग, पप्पा गेला विषय, पप्पा गेला विषय, पप्पा खूप अभ्यास केला होता, माझा विषय गेला पप्पा. हे बघ, हे क्षणासाठी बापाला वाईट वाटेल बघ. ऐक पोरी, क्षणासाठी बापाला वाईट वाटेल, पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणेल, पोरी गेला विषय तर जाऊ दे, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस. पोरी एखादा गुंटा अजून विखावा लागला तर चालेल, पण तुला शिकवल्याशिवाय तुझा बाप शांत बसणार नाही. पोरी बघ, पोरी तुझा बाप नक्की असं म्हणेल. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, जा पळत पळत, जा पळत पळत त्या बापासमोर उभी राहा. त्या बाप पोरी, तू 12वीला आहेस, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. तू 10वीला आहेस, तू नापास झालीस तरी चालेल. पोरा, तू नाही डॉक्टर झालास तरी चालेल, तू नाही इंजिनियर झालास तरी चालेल, तू नाही वकील झालास तरी चालेल. माझ्या गावच्या भाषेमध्ये मी सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल. 72 पोरा. पण पोरी, आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरी, आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. कारण हे बघ, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे पोरी. मेल्यानंतर बापाला जाळत नाही, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरी, जर तुझ्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे तुझ्या बापाची चिता रोज घरात जळत असते. त्या चितेला रोज पोरीनो आणि पोरानं तुम्ही अग्नी देत असता. आणि हात जोडून सांगतो बघ, जिवंतपणीचं मरण लय वाईट असतं, लय वाईट असतं, लय वाईट असतं जिवंतपणीचं मरण. हा. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरी,
बघ आज पळत पळत घरी जायचं बघ. आईला 2 प्रश्न विचारलेस ना गा? आईला 2 प्रश्न विचारलेस ना? हात जोडून सांगतो आता आईला प्रश्न नाही विचारायचा. इकडे बघ सत्य सांगतो बघ. शेवटची 5 मिनिटं बघ. शेवटची 5 मिनिटं बघ. तुझ्या ताटात 3 वेळा अन्न येतं बघ. सकाळ दुपार आणि संध्याकाळ. हे गणित कधीच आम्हाला शाळेत शिकवलं नाही ना का? आम्हाला हे गणित कधीच कळालं नाही. शिक्षकांनी 1000 वेळा आम्हाला सांगितलं हे, पण आमच्या काळजामध्ये कधीच आम्ही पेरून घेतलं नाही. तुझ्या ताटामध्ये 3 वेळा अन्न येतं बघ. सकाळ दुपार संध्याकाळ. आणि ते अन्न रोज यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो, रात्रीच्या 10 वाजता परत येतो. कारण ते 3 वेळचं अन्न रोज माझ्या पोराच्या पुरीच्या ताटात आलं पाहिजे. हे बघ. हा आज त्या बापासमोर उभं राहायचं बघ पोरी. इथून पळत पळत जायचा आणि त्या बापासमोर उभं राहायचं. घरामध्ये बाप असेल नसेल बघ, कदाचित बाहेर गेलेला असेल. बापाची वाट बघत बसायचं. समोर बाप आला राहिला एक काम करायचं बघ. पळत पळत जायचा आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. हे बघ बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी? अशी कधीच मला मिठी मारली नव्हतीस, अशी कधीच रडली नव्हतीस. काय झालं पोरी? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? बाई काय बोलल्या का? मैत्री काय बोलल्या का? तुला काय हवं का? तेव्हा बापाला मिठी मारत बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत पोरी बापाला म्हणायचं, नाही पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा. आई काय नाही बोलली, बाई काय नाही बोलल्या, माझ्या मैत्रिणी काय नाही बोलल्या, मला काय नको पप्पा. पप्पा जेव्हा मी 1.5-2 वर्षाची होते ना पप्पा, मला आता थोडंसं आठवतंय पप्पा. मी जेव्हा 1.5-2 वर्षाची होती ना पप्पा, तेव्हा रोज तो मला मिठी मारत होती पप्पा. रोज तुमच्याकडे पळत येत होती पप्पा. तुमच्या अंग खांद्यावर खेळत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई रागवली तर अंगणामध्ये तुमची वाट बघत बसत होती पप्पा. जसं तुम्ही याल पळत पळत तुमच्या जवळ येत होते, तुमच्या गळ्यामध्ये पडत होती, आईची तक्रार करत होते. पप्पा आईनं मला मारलं पप्पा, चला पप्पा आपण दोघं मिळून तिला मारूया. तुम्ही मला म्हणायचा मारूया तिला, चल मारूया तिला, चल. माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत अंगणात माझी समजूत काढण्यासाठी माझ्यासाठी घोडा व्हायचा. मी तुमच्या पाठीवर बसायची, माझा घोडा माझा घोडा म्हणून अंगणातून तुम्हाला फिरवायची पप्पा. पप्पा पप्पा मी आता मोठी झाली, मी आता शाळेला जाते, मी आता कॉलेजला जाते. पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. आता मला तुम्ही आवडत नाही पप्पा. पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. पप्पा मला काय लागलं तर मी आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. कारण तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा. पण पप्पा गेले होते आज व्याख्यान ऐकायला. व्याख्यान कसलं पप्पा? बदल झाला माझ्यामध्ये. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. पप्पा 15-16 वर्ष झाली पप्पा, मी तुम्हाला कधी मिठी मारली नाही पप्पा. तुमच्या गालावरून कधी हात फिरवला नाही पप्पा. आज मला माझा बाप परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. हे पोरीनो, हे पोरानो, हे पोरीनो, हे पळत पळत जायचं आणि बापाला मिठी मारायची बघ. इकडे बघ का मिठी मारायची तुला सांगतो बघ. बापाची किंमत त्या पोराला विचारायची. आईची शपथ घेऊन सांगतो बघ, लय फिरलो, अनंत यातना जाणून घेतल्या बघ. म्हणून तुझ्या काळजामध्ये बाप पेरतोय बघ. बापाची किंमत मला माहिती आहे बघ. हे बघ पोरे, बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा, नक्की जा बघ, नक्की जा. हात जोडून सांगतोय नक्की जा. व्यथा बघून ये, मग तुला बापाची किंमत कळेल. हे बघ मैत्रिणींच्या वाढदिवस साजरे करायला जातेस, एखादा दिवस पिकनिकला सहलीला जातेस ना, तर असंच एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा बघ. आणि इकडे बघ, हे बघ पोरगे, 6-7 वर्षाचं पोरग, 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन बसलेलं असतं बघ भात खात. त्या पोराला फक्त विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? ते पोरग हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून फेकत आणि रडत रडत ते पोरग म्हणत, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावर खेळवलं नाही. मला आई माहिती नाही, मला बाप माहिती नाही. मला दोघांचे चेहरे सुद्धा आठवत नाही. 2 दिवसाचा होतो, या लोकांना सापडलो, मला इथं आणून याने ठेवलं. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. हे पोरी, बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार.
ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. पोरीनो, जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना ग, हे नालायक हरामखोरानो, नीट ऐका रे. आम्ही कृतज्ञता विसरलो. पोरा, आई बापानं काय काय केलं सगळं धुळीस मिळालं. हे बघ, लहानपणी तुमचा हात धरून तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. असा बाप उभा असतो आणि तुम्ही कपड्याला हात घालत असता. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो. वाघासारखा बाप पाठीमागे उभा असतो बघ. एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास तरी बाप म्हणतो, ए दाद्या, ए दीदी, आवडलाय काय शर्ट, आवडलाय काय तो बूट, घे पैशाचं मी बघतो. पोरीनो, त्या महागड्या वस्तू, ती महागडी कपडे तुमची होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने घेतला, माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने बूट घेतला, सणासुदीला रस्त्यावरती तुम्ही मिरवत असता. तेव्हा ग बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं बघ आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असतं, डोळे भरून कपडे बघतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, माझा बाप जर जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. माझा बाप जर जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग तुमची कपडे डोळे भरून बघतं, डोळे भरून बघतं आणि पळत 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 घरी जात, पळत पळत घरी जात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं, हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणतो, आय आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला ग. तेव्हा बिना बापाच्या पोराला ती गरीब माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसा, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत आणि ती पोरगा आपल्या आईला हळूच म्हणतं, आय, सगळ्यांचा आबा जिवंत आहेत, माझा आबा मला लवकर सोडून का ग गेलं. आणि याचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं. उरतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू आणि आसमंतात विलीन होणारे दोघांचे हंबरडे. हे पोरानो, हे पोरी, हा उभा राहिलेला बाप आहे ना ग, या बापाला कधी बघू नका पोरा. हा मागा बसलेला बाप आहे ना, या बापाला बघू नका. असा नटून थटून आलेला हा बाप आहे ना पोरी ना, या बापाला बघू नका. हे त्याचं खोटं आणि फसवं रूप आहे बघ. बापाला जर खरं बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठा. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठा आणि जिथं बाप झोपलाय त्या अंधारात जाऊन बापाला बघा. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला नाही, ही आई आम्हाला कळाली नाही. फक्त 2च मिनिट तुझ्या आयुष्याची थांबतो बघ मी इथं. पोरी, 1-2 वर्ष नाही, 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळहाताच्या पोडासारखं जपलंय. नालायक पोरा, 20 वर्ष जपलंय बाप. आणि तू जर असं फिरायला लागलास व्यसन करत आणि दंगा करत, त्या बापानं जगायचं कसं. 20 वर्ष पोरे तुला तुझ्या बापानं तळहाताच्या फोडासारखं जपलंय बाग. आणि ज्या वेळेला पोरी तुझं लग्न ठरतं ना ग, सगळ्या घरामध्ये आनंद असतो. आनंदाला उधाण येतं. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं, चांगलं खानदान मिळालं, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भुर्र करून उडून जाणार आहे, भुर्र करून उडून जाणार आहे. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर आईला रागवतो बघ तुझा बाप. गप गा, रडायचं नाही बघ. गप गा, रडायचं नाही बघ. गप, रडायचं नाही. हे बघ, रोज रोज पोरगीचा चेहरा बघायला आता आपल्याला मिळणार नाही. रडायचं नाही बघ. पण
बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून रडतो ग. आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून तुझा बाप रडतो पोरी. बाहेर आल्यानंतर तुझी आई म्हणते अहो डोळं कावं लाल झालं तर आईला म्हणतो साबण गेला ग डोळ्यात. पोरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडलाय बघ. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडलाय बघ. आणि म्हणून सांगतो हे बघ पोरी, हे बघ लग्नपत्रिका छापून येते बघ. सगळ्यात पुढे लग्नपत्रिका द्यायला तुझा बाप असतो बघ. अनंत यातना दाबून धरलेले असतात आणि हसत हसत लग्नपत्रिका देतो पाहुण्यांना. यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं, माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं, माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं. या आनंदाने या सकुटुंब सपरिवार या. हसत हसत लग्नपत्रिका देतो आणि जसा पाठमोरा होतो हंबरडा फोडत घराकडे येतो ग. हंबरडा फोडत घराकडे येतो. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून सांगत असते या तारखेला तुझं पाखरू कायमच उडून जाणार आहे. रोज रोज तिचा चेहरा तुला आता या तारखेपासून बघायला मिळणार नाही. पुरी 12:30चं तांदूळ असतं बघ. हे बघ नटून थटून लग्नाच्या बाहुल्यावरती, नटून थटून लग्नाच्या बाहुल्यावरती तू उभी असतेस बघ. वाजंत्री वाजवत असतात. आनंदाला उधाण आलेलं असतं. मंगलाष्टका संपलेले असतात. प्रत्येक जण तुला भेटायला स्टेज वरती येत असतो बघ. लग्नाच्या बाहुल्यावरती भेट वस्तू देत असतो बघ. तू भेट वस्तू घेत असतेस, सगळ्यांचा आशीर्वाद घेत असतेस, नवऱ्याला ओळखी करून देत असतेस ग. सगळ्यांच्या ओळखी करून नवऱ्याला देत असतेस. ऐक ग हे बघ. आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. हे बघ आणि तिथं बाप तुझा ग सगळ्या वेदना आतमध्ये दाबून हसत हसत जेवण वाढत असतो बघ. हसत हसत जेवा रे जेवा, पोट भरून जेवा, पोट भरून जेवा, पोट भरून जेवा, जेवा रे जेवा, पोट भरून जेवा. कोणी सुद्धा उपाशी जायचं नाही, कोणी सुद्धा उपाशी जायचं नाही. जेवणवाल्या किती पण ज्यादा ताट होऊ द्यात, मी हाय बघ, घ्यायचं नाही बघ. पोरांनो ताटात काही ठेवू नका. 2-2 लाडू घेऊन जावा, 2-2 लाडू घेऊन जावा, 2-2 लाडू घेऊन जावा. उठा उठा. पोरांनो आपल्या दीदीचं लग्न आहे, आपल्या दीदीचं लग्न आहे. हे बघ आनंदाला उधाण आलेलं असतं. आणि बघता बघता 3 वाजतात, बघता बघता 3 वाजतात. बघता बघता 3 वाजतात. सगळा लग्न मंडप मोकळा होतो आणि सासरी जाण्यासाठी नवऱ्याचा हात धरून जशी तू खाली येतेस ना, त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ. एवढ्या जोरात पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला हंबरडा फोडत म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं, 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता परक्यासारखं आम्ही असं इथं उभं राहायचं ना, आमच्या समोरून निघून जाशील की ग पोरी, आमच्या समोरून निघून जाशील की ग पोरी, आमच्या समोरून निघून जाशील. आज घरी कसं जाऊ पोरी, आज घरी कसं जाऊ. माझ्या माग मम्मी मम्मी करत पळणार माझं लेकरू आज मला दिसायचं नाही की घरी. आज कोणाला सांगू तुझा बाप भांडण करून गेलाय माझ्या बरोबर, तुझा बाप भांडण करून गेलाय माझ्या बरोबर. आज त्याला फोन कर, त्याला बोलव, बाहेर गेला की काय खात नाही. आज कोणाला सांगू ग, आज कोणाला सांगू. मला स्वयंपाकात मदत कर, भावाचा अभ्यास घे. हे पोरी तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये पडून रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो का रडताय रे, का रडताय. कोणी रडायचं नाही, माझ्या पोरगीचं लग्न आहे, कोणी रडायचं नाही. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि तुझा बाप तुला म्हणतो जा पोरी जा पोरी जा, चल जा, रडायचं नाही, जा जा. तुझी गाडी निघून जाते पोरी, तुझी गाडी निघून जाते, तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. माझा बाप रडला नाही, माझा बाप रडला नाही, सगळा मंडप रडला पण माझा बाप रडला नाही. पोरी चूक, चूक पोरी, तुझा बाप रडला ग. पोरी
तुझा बाप रडला पण तो फक्त तुला दिसला नाही. तुझा बाप रडला पण फक्त तो तुला दिसला नाही. हे बघ पोरे, जशी तुझी गाडी निघून जाते, जशी तुझी गाडी निघून जाते, त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो. त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो. पळत पळत येतो, लग्न मंडप वाल्याला बोलवतो. तुझं किती रे पैसे? आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए जेवणवाल्या, तुझं किती रे पैसे? आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवण लय भारी बनवलं होतंस, किती ज्यादा ताट झाली, चल घे. लोक बोट चाटत गेली की र, पोरं तर लाडू घेऊन पळत होती. ये बसतोवाल्या, तुझं किती रे पैसा बाबा? तुझे कपडे घालून माझी लेक काय झाग दिसत होती. वाजंत्रीवाल्या, 1000 रुपये ज्यादा तुला ठरल्याप्रमाणे हे पैशांवर 1000 रुपये ज्यादा. लय भारी वाजवलंच दिवसभर बाबा. ए पुरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी. हे पोरी, तुझ्यासाठी भिकारी होतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरूण आणि उशीवोली करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बापाला सावर, बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत हत्तीसारखा भाऊ तुझा रडत असतो ग. तुला नेहमीच निष्ठुर वाटणारा, तुझ्यावर अधिकार गाजवणारा, तुझ्यावर बंधन टाकणारा तुझा बाप बापाच्या पाठीमाग बसून जोर जोरात रडत असतो. पप्पा मला माफ करा. अक्काला मी नको तसं बोलत होतो. पप्पा मला माफ करा. हे पोरी, तुला वाटतं तुझा बाप कधी रडला? तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला, किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. हे पोरी, 8 दिवस तुझा भाऊ जेवला नाही बघ. अक्का घरात दिसत नाही, तायडी घरात दिसत नाही, तायडी घरात दिसत नाही. 5व्या दिवशी जेव्हा येतेस ना ग बाहेर, तेव्हा अंगणात जाऊन ढळा ढळा रडणारा तुझा बाप आणि तुझा भाऊ तुला कळाला. पोरीनो, पोरीनो, हात जोडून सांगतोय पोरीनो, शेवटचा प्रश्न बघ माझ्या अहिल्याई समोर. अशा बापाला तुम्ही लाचार करणार आहात का? अशा बापाच्या तोंडावर तुम्ही थंकून निघून जाणार आहात का? बाग, तुझं वैयक्तिक स्वातंत्र्य मला हिरावून घ्यायचं नाही बाग. माझ्या आईचं लेकरो, अहिल्याईचं लेकरो मुक्ताई, तिच्यासाठी सुद्धा स्वयंवर रचलं बघ माझ्या आईनं. जो शूर असेल, जो दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल, माझ्या पोरीचा हात त्याच्या हातात देईन. माझ्या आईनं शूरवीर निवडला होता आपल्या लेकीसाठी. हे पोरी, या महाराष्ट्रातला ना, या भारतातला प्रत्येक शहरातला, प्रत्येक गावातला रोज एक बाप पोलीस स्टेशनला असा उभा असतो बघ. आणि जिथं पोलीस स्टेशनला उभा असतो ग, तिथली सगळी जमीन अशी अश्रूनं भिजवलेली असते ग, अश्रूनं भिजवलेली असते. आणि पोलिसांना ओरडून ओरडून सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा, साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा, साहेब साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं साहेब, शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली आणि घरीच आली नाही साहेब, घरीच आली नाही. हे तुझा बाप हंबरडा फोडून तिथं सांगत असतो. हे पोरीनो, कोणतर नालायक हरामखोर तुझ्या आयुष्यामध्ये येतो, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात तुला फसवतो. पोरी, तुझं वय शिकण्याचं आहे, तुझं वय कर्तृत्वाने घडण्याचं आहे, महामानव जाणून घेण्याचं आहे. आई बापाला धीर देऊन हे शिकण्याचं वय आहे. आई बापाने सगळं अस्तित्व तुझ्यासाठी लावलेलं असतं. पोरी शिक, स्वतःच्या पायावर उभी राहा. पोरी, उद्या तुला कोणी सोडलं तर तुला संघर्ष करता आला पाहिजे. म्हणून
बाप हमाली करत असतो, बाप हॉटेलच्या बाहेर उभा असतो, गाडी गेली की हात करतो, 20 रुपये मिळाले की खिशात ठेवतो. माझ्या पोरगीचं शिक्षण आहे, पण तो बाप तुम्हाला कळाला नाही. 100 किलो तर पोतं पाठीवर घेतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत असतो. ते 100 किलो त्याला काही वाटत नाही, कारण त्याच्या नजरेसमोर त्याची पोरगी असते. आणि तीच पोरगी कोणतर नालायक हरामखोर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात येतो आणि 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखा नागडा उडा राहिलेल्या बापाच्या तोंडावर पच्च करून थुकून नालायकानं निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? हे प्रेम आहे? हे प्रेम आहे का ग? प्रेमाचा अर्थ तुला कळाला नाही. त्या पोराचं तुझ्यावर प्रेम असतं तर तुझ्या आई बापाच्या तोंडावर त्यानं तुला थुंकायलाच लावलं नसतं की ग. पोरी तुझा बाप बोंबलून तिथं सांगत असतो आणि ऐक पोरी, हे बघ 15 दिवसानं पोलीस स्टेशनला हजर राहतेस. तुझी आई म्हणते जावा हो घेऊन या. तुझा भाऊ पण पळत येतो. हे बघ लाचार होऊन अशी फिरत असतात. प्रत्येक जण बोट करतो ग, ह्याचीच पोरगी गेली, त्याच्या पोरानं नेली, ह्याचीच पोरगी गेली, याची बहीण गेली. अगं हत्तीसारखा भाऊ गा असा येड्यासारखा करून घेत असतो, मारून घेत असतो. दीदी राजकुमार आणून उभा केला असता की ग तुझ्या समोर. तू शिकून मोठी झाली असतीस दीदी, तुझ्या आयुष्याची बरबादी झाली की ग दीदी. पोरीनं 15 दिवसानं हजर काय होता आणि बाप तिथं येतो. बापाला लाचार तू केलंस, बापाचा अपमान तू केलास, बापाच्या तोंडावर तू थुंकलीस, तरी सुद्धा बाप म्हणत असतो पोरी चल की ग घरला, चल घरला, आम्हाला माफ कर. तेव्हा पोलिसांच्याकडे बघत, त्या बापाकडे बघत पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. नालायक हरामखोर कार्टे. 1 वर्षाची होतीस तेव्हा शी केलीस, बापाच्या अंगावर शिव केलीस, तेव्हा बाप हसत हसत तुला उचलायचा की ग. अंगणात पडलीस, रक्त आलं तेव्हा बाप पळत आला की ग. तुझ्या आईला ओरडलं माझी लक्ष्मी आहे बघ. भावाला तुझ्या कधी काय दिलं नाही, पण कार्टे तुझ्यासाठी ग एखादा भजा जरी असा कोणी दिला तर पुडीत बांधून खिशातनं घेऊन यायचा की ग. नालायक. आणि त्या बापाला ओळखत नाही म्हणतेस हरामखोरानं. निर्लज्जा. हे प्रेम आहे? स्वतःच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतात की का? कुत्र्या मांजरांना घालतात, फ्रीज मध्ये भरून ठेवतात. इथं जात नाही, इथं धर्म नाही, इथलं कुठलं काय अंधश्रद्धा इथं पसरवायला आलो नाही, तुमचा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घ्यायला आलो नाही. अनेक महाराष्ट्रामध्ये उभे राहिलेत माझ्या विरोधात. ऐका, मी कुठला धर्म पेरायला आलो नाही. या राष्ट्राची प्रत्येक लेख आहे. प्रेम करा, पण कुठलं प्रेम? तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावणार आणि तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन तुझं तुकडं तुकडं करणार, हे प्रेम आहे का ग? बापाच्या तोंडावर घेऊन त्या भावाच्या तोंडावर थुंकता. पोरीनो, जीव गेला तरी बेहतर पोरी. हे वय शिकायचंय बघ. या राष्ट्रातली, या देशातली, या शहरातली एक ही पोरगी खोट्या प्रेमासाठी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. आज माझ्या अहिल्याई समोर शपथ घ्यायची, लक्षात घ्या. ती असती तर आज तिला किती वेदना झाल्या असत्या. एवढ्यासाठी का अट्टहास भोगला तिनं. जयंती साजरी करायची तिच्या विचारांची, तिच्या आचारांची. काय ग पोरीनो, काय वाटलं? काय वाटल? तुझ्या शरीराची लचके तोडत असतात तेव्हा बापाला काय वाटत असाल? काय वाटत असेल बापाला? काय वाटत असेल तुझ्या आईला? बघ, रोज घरात बापाला बघतोयस बघ. तुला एका मिनिटात सांगतो बघ, रोज घरात बापाला बघतोयस. 1 मिनिट द्यायचा तुझ्या आयुष्यातला, 1 मिनिटात कार्यक्रम संपवतो. रोज बापाला बघतोयस, पण आज जरा माझ्या नजरेतून तुला मी बाप दाखवणार आहे बघ. इथंच दाखवणार आहे, आज इथं दाखवणार आहे बघ, समोर इथं. तुला माझ्या नजरेतून एक बाप तुला बघायचा आहे बघ, आणि तुला बघावाच लागेल बघ पोरी. बघ पोरी, 1 मिनिटामध्ये तुला दाखवतो तुझा बाप बघ. इकडे बघ. हे पोरी, तुझं वैयक्तिक स्वातंत्र्य आम्हाला हिरावून घ्यायचं नाही. शाहू फुले आंबेडकर चळवळीतला मी आहे बघ. या राष्ट्राचं मी काहीतरी देणं लागतो बघ. या मातीचं मला जे कळालं बघ, हे मी अनुभवलंय बघ. ह्या सगळ्या वेदना इथं बसलाय ना तो संदीप, तो संतोष, रोज अनुभवतात बघ. आई बापाच्या वेदना त्याला कळतात बघ. ती वर्दी तिथं रस्त्यावर आज उभी आहे बघ. त्या वर्दीकडे जरा जाऊन बघ पोरी, रोज अनुभवतात बघ त्या वेदना. नालायकानो, बघ तुला दाखवतो बघ 1 मिनिटात बघ. इथं बाप किती जर हात वर करायचं, आपल्या लेखी बरोबर कार्यक्रमाला आले लगेच बिंदास हात वर करायचं, जरा जागेवर उभं राहायचं. फट करून उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. उभं राहा लवकर जागेवर, लवकर लवकर उभे राहा. सगळे बाप हात वर केलेले. हे पोरीनं बघा जरा पाठीमागा. हा तुझा बाप आहे बघ. ज्या बापाविषयी गेले 2 तास नरड तोडून मी बोलतोय बघ. हा तुझा बाप आहे. तुझ्यासाठी नागडा राहिलेला, तुझ्यासाठी उघडा राहिलेला. 1 मिनिटासाठी पुढे यायचंय. जरा जागा द्या, रस्ता द्या. जरा लवकर या, पुढे या, लवकर या,
लवकर या पुढं. ए पोरी हे बघ, या बापाला रोजच तू घरामध्ये बघतेस बघ, पण आज जरा माझ्या नजरेतून तुला तुझा बाप दाखवायचा आहे बघ पोरी. आज जरा माझ्या नजरेतून तुला तुझा बाप दाखवायचा आहे. जरा या लवकर पुढं. इकडचे बाप जरा इथून इकडे या, इकडे हात केलेले इकडून इकडे या. चला लवकर या लवकर. हे बघ पोरी, हा बाप फक्त संजय नगरचा नाही, हा बाप फक्त सांगलीचा नाही, हा बाप फक्त राष्ट्राचा नाही, हा बाप फक्त महाराष्ट्राचा नाही, तर हा बाप अखंड राष्ट्राचा आहे. या बापाकडे बघ पोरी, या बापाकडे बघ. हे बघ, आणि आज नाही तर परत कधीच नाही बघ. इकडे बघ, हा तुझा बाप आहे बघ पोरी, तुझ्या समोर उभा राहिलेला हा तुझा बाप आहे बघ पोरी. हा आता ऐक का, कोणाकोणाचे पप्पा आहे ते हात वरती करायचा आहे, जागेवर उभं राहायचं आहे. कोणाकोणाचे पप्पा आहे जरा हात वरती कर. चाल माझ्या समोर ये, इथं ये, इथं समोर चाल लवकर ये. कोणाकोणाचे पप्पा आहेत लवकर उभं राहायचं आहे जागेवरती, हात वरती करायचा. इथं उभे राहा, इथं उभे राहा, इथं उभे राहा. कोणाकोणाचे पप्पा आहेत चाल लवकर, चाल लवकर लेकिन हात वरती करायचा आहे बिंदासपणे. कोणाकोणाचे पप्पा आहेत 4 आणि 4 7 पप्पा, 7 लेकी माझ्या कुठे आहेत, हात वरती करायचं. कोणाकोणाचे पप्पा आहेत चाल लवकर. कोणाकोणाचे पप्पा आहेत समोर पप्पा, इथं उभं राहायचं आहे. समोर पप्पा कोणाचे आहेत, चाल इकडं, चाल इकडं, चाल लवकर ये. असं ते चप्पल, चाल लवकर इकडे. अजून कोणाचे आहेत पप्पा, हात वरती करायचं आहे. चाल लवकर. अजून कोणाचे पप्पा आहेत समोर उभे राहिलेले पप्पा कोणाचे आहेत, चाल लवकर उभे राहा. कोण आहे, चाल लवकर उभे राहा. चाल लवकर इकडे ये, इथं ये. चाल लवकर इथं ये. कोणाचे पप्पा आहेत अजून, चाल लवकर इथं ये. चल इथं उभी राहा. हा ऐकायचं पोरीनं, आता जागा नसल्यामुळे अडचण होते, येता येत नाही म्हणून एवढेच पप्पा समोर आलेले आहेत. बघ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मी काय सांगतो नीट ऐकायचं. आईचा हा वटवृक्ष आहे, मायेचा, संस्काराचा, कर्तृत्वाचा, आणि तो वटवृक्ष आहे म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहोत. आई नसती तर छत्रपती नसते, आई नसती तर बुद्ध नसते, आई नसती तर कोणीच नसते. पण आईच्या या वटवृक्षाखाली अजून एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे बघ. क्षणाक्षणाला आपली आई आपल्यासाठी रडते, आणि आयुष्यभर आपल्याला असं वाटलं की आपली आईच फक्त आपल्यासाठी रडली. हे पोरीनं, पण आईच्या खांद्याला खांदा लावून आपल्या लेकरांच्यासाठी डोळ्यातले अश्रू न दाखवता जर हंबरडा फोडून कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. आणि हा बाप लई झिजलाय तुझ्यासाठी. हा बाप हे बघ, सगळ्या जगाच्या राणा तुला IPL मधल्या माहित आहेत, पण तुझ्या जन्मापासून यानं किती टाचा घासल्या आणि किती राणा काढल्या हे तुला माहित नाही. तो बाप तुझ्या समोर उभा आहे. पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. आज नाही तर परत कधीच नाही पोरी. जा पळत आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पळत मार मिठी आपल्या बापाला पोरी. हे बघ पोरी, हा तुझा बाप आहे बघ पोरी, हा तुझा बाप आहे. तुझ्यासाठी नागडा राहणारा, तुझ्यासाठी उघडा राहणारा हा तुझा बाप आहे. या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? हे बघ, हा बाप जर पोलीस स्टेशनला उभा राहिला, हा बापाला जर समाज म्हणायला लागला याचीच पोरगी गेली, याचीच पोरगी गेली, यानं जगायचं कसं पोरी, यानं जगायचं कसं? चला चला पोरी ना, आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्या शाळेच्या कॉलेजच्या पोरी जागेवर उभं राहायचंय. चाल लवकर उभी राहा, चाल लवकर. सगळ्या लेकीने आणि पोराने उभं राहायचंय जागेवरती. जेवढ्या शाळेच्या कॉलेजच्या पोरी इथं आलेल्या आहेत, चाल लवकर जागेवरती उभं राहायचंय. आज नाही तर परत कधीच नाही. जागेवरती उभं राहायचंय पोरी ना, जागेवरती उभं राहायचंय. बघ, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का ग पोरी? हंबरडा फोडून तुझा बाप तुझ्यासाठी रडतोय. प्रेमाच्या विरोधात आम्ही नाही, पण खोट्या प्रेमाला आम्ही थारा देणार नाही. आणि खोट्या प्रेमाला थारा देऊन जर आमच्या लयकीनं फसवत असाल तर लक्षात घ्या पोरीनं, कोणाची काही केली जाणार नाही. चाल हात वरती कर बघ पोरी, तुझा उजवा हात वरती कर, कर उजवा हात वरती. डोक्यावरती ठेव पोरी, डोक्यावरती ठेव आणि घे शपथ. हे बघ पोरी, हे बघ, हे तुझं वय शिकण्याचं आहे पोरी, हे वय तुझं कर्तृत्वानं घडण्याचं आहे पोरी. या वयामध्ये शिकून स्वतःच्या पायावरती उभी राहा. असा बाप तुझ्या पाठीमागं उभा आहे. हे बघ, उद्या आई नसेल, बाप नसेल, आणि ज्याच्या बरोबर लग्न झालं त्यानंही तुला जरी सोडून दिलं, तुला उभं राहता आलं पाहिजे बघ. म्हणून हा बाप शिजतोय. तू शिकून तयार हो, राजकुमार आणल तुझ्यासाठी, राजकुमार आणल. पण जे पोरग 2 वेळ कमवत नाही, जे पोरग मावा खाऊन व्यसन करत, त्या पोरावर जाती 6 महिन्यानं तुला शरीराचे लचके तोडून सोडून दिलं जातं. घे शपथ. पप्पा, ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा, त्याच आत्मविश्वासानं मी परत येईल. मी रणरागिणी आहे, मी वाघिणी आहे, मी अहिल्या आहे, मी माझी सावित्री माई आहे, मी माझी रमाई आहे, मी माझी जिजाऊ आहे. पप्पा, तुमची मान कधी चुकू देणार नाही. मी शिकून मोठी होईल, स्वतःच्या पायावरती उभी राहील.
जिथं जागा मिळाल तिथं बाप समजून बापाच्या पाया पडायचं. चाल लवकर झोप खाली, चाल बापाच्या पाया पडा, बापाच्या पाया पडा, चाल पोरे पाड बापाच्या पाया, जिथं बाप आहे घे दर्शन आणि शपथ घ्यायची. या राष्ट्रातली एक ही पोरगी निघून जाणार नाही. पोरीनो जीव लय तुटतोय, लय वेद नाही बघ. शिवशंभो ग्रुपची सगळी पोरं कुठे आहेत? उभं राहा लवकर, जागेवर उभं राहा. पोरीनो हा तुमचा भाऊ आहे, हा तुमचा बाप आहे. संदीप संतोष जरा उभे राहा दोघं. ही तरुण तडप नेतृत्व करणारी ही लेकरं आहेत बघ. फक्त यांच्या समोर जाऊन उभं राहायचं. बाग भावासारखे बापासारखे तुमच्या पाठीमागे उभे राहतील. पण पोरीनो नका 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 आयुष्याची बरबादी करून घेऊ नका. हेच सांगण्यासाठी लक्षात घ्या, तुम्ही आहात तर आम्ही आहोत. मगाशी मामा मामा म्हणाला ना तू माझा उदय, आणि हा हा संदीप, हा हा संतोष. ही लहानपणापासून लेकर बघितली, मामा मामा म्हणतात. तुम्ही माझ्या लेकी आहात. एक ही लेख आपल्या बापाला राष्ट्राला सोडून निघून जाणार नाही. बस मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मोठ्या मनानं माफ करा. आणि मला काही द्यायचं असेल मातानं तर या आमच्या लेकराचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. नजर अशीच तीक्ष्ण बुलंद निरोगी राहणार आहे. शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार. एवढंच माझ्या पदरामध्ये टाका, एवढंच माझ्या पदरामध्ये टाका. बस अजून काय बोलू? एखाद्या कुठल्या लेकीला बोलायचंय का? एक वाक्य आपल्या बापाबद्दल कोणाला बोलायचंय का? इथं एक वाक्य आपल्या बापाबद्दल कोणाला बोलायचं आहे? एक शब्द कोणाला बोलायचं आहे का? मनोगत व्यक्त करायचं आहे का? प्रत्येकाला करायचं असतं, मला माहिती आहे. पण शब्द नसतात, अश्रू दाटून आलेले असतात. कोणाला बोलायचं आहे? ठीक आहे, आजपासून संकल्प करा, स्वतःला न्याय द्या, शिका, मोठं व्हा, एवढं मोठं व्हा. आई बापा बरोबर या राष्ट्राची मान उंच नक्कीच कराल. एवढं बोलतो. माझ्यावर विश्वास ठेवून या अहिल्याईंच्या विचारांची उधळण करण्यासाठी आपण मला इथं बोलवलात. खूप 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 आपला आभार आहे. आपल्या ऋणामध्ये राहतो आणि इथं थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय अहिल्याई, जय. धन्यवाद सर. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय प्रेरणा देणारं भाषण या ठिकाणी सरांनी केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे सरांसाठी. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांची शिकवण देणारं सरांचं आजचं हे भाषण आपल्यासारख्या कित्येक तरुण युवक युवतींच्या मनामध्ये बाप पेरणारं बियाणं साहेबांच्या शब्दांच्या रूपातून आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुमचं मार्गदर्शन, तुमचा आशीर्वाद असाच आमच्यापर्यंत कायमस्वरूपी राहू दे ही श्री गणेशचरणी प्रार्थना करतो. पुण्यश्लोक राजमाता रणरागिनी रणचंडिनी न्यायदेवता न्यायमाऊली अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा आजचाही लोकप्रिय असं भाषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जे मान्यवर या भाषणासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी वर यायचं आहे. रोहिणीताई पाटील, तसेच या भागातील लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय संतोषदादा पाटील, युवा नेते सचिनदादा सरगर, तसेच संदीप भाऊ टेंगले, या सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे, सर्वांनी वर यायचं आहे. आमच्या मार्गदर्शिका रुपालताई अडसुळे मॅडम यांनी सुद्धा विनंती आहे, यांनी सुद्धा वर यायचं आहे. जे मान्यवर वेळात वेळ काढून या भाषणासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे, सर्वांनी वर यायचं आहे. आजचा कार्यक्रमाच्या पाठीमागे पडद्याआडचे कलाकार म्हणून जे असतात, पडद्याआडचे पाठीमागचे मार्गदर्शक म्हणून असतात ते संदीपदादा टेंगले यांचा श्रीफल देऊन त्यांनी जे आमच्या डोक्यामध्येही यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. हंकारे सरांनाही विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. हंकारे सरांना आपल्या या कार्यक्रमासाठी वेळ नव्हता, ते दुसरीकडे कुठेतरी जाणार होते, पण संदीपदादांच्या शब्दाला मान देऊन आणि आम्हा सर्वांच्या विनंतीस मान देऊन हंकारे सरांनी या संजय नगर परिसरामध्ये येण्यासाठी आम्हाला शब्द दिला आणि त्यांनी येऊन इथं सर्व तरुण मुला मुलींना एक चांगलं मार्गदर्शन करण्याचा एक चांगला प्रयत्न केला. याच्याबद्दल संदीपदादा यांचं खास करून विशेष आभार. त्यांची
पहिल्यांदा या अशी संकल्पना आमच्या मनामध्ये आणणारे संदीप दादा तिने वर आलेले हकारी सरांना एक विनंती आहे, हकारी सरांना सुद्धा वर यायचं आहे. बाप नावाचा बियाणं आमच्या मनामध्ये पेरणारं एक वक्ते सन्माननीय वसंतदादा अंकारे सर यांना एक विनंती करतो की यांनी स्टेजवरती यायचं आहे. संदीप दादा यांचा विशेष